मस्तकी मुकुट अंगी सोन्याचा शेला, हस्तकी खड्ग घेऊन मारसी मणिमल्ला, कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला, बैसोनिया रक्षसी दक्षिणाचा इल्ला. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. सावरकरांनी मॅझिनीच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला. तो मुद्दामून केला आहे. जोसेफ मॅझिनी हा इटालियन क्रांतिकारक होता आणि त्यांनी राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी काय करायचं, गनिमी काव्यानं लढाई कशी खेळायची हे तर सांगितलंच, परंतु स्वातंत्र्य मिळाल्यावर काय करायचं याही गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि त्या महत्त्वाच्या आहेत. आज मॅझिनी म्हणाला होता, हातात शस्त्र नसलं तरी चालेल, बंदुका नसल्या तरी चालतील, तलवारी नसल्या तरी चालतील, दंडुका असेल तर दंडुका घेऊन शत्रूविरुद्ध उभं राहायचं. शत्रू म्हणजे त्यांचे त्यावेळेला ऑस्ट्रियन्स होते. पण स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आपल्या देशाची ताकद वाढवायची, शक्ती वाढवायची. शक्ती म्हणजे मिलिटरी पॉवर वाढवायची असं त्याला म्हणायचं होतं. ते याच्याकडे आपल्या देशाचं दुर्लक्ष झालेलं आहे, दिसतंच आहे सगळं. की आमच्या आर्मीचे चीफ ऑफ स्टाफ टी व्हीवर सांगतायत की जर का आता चीन आणखी पाकिस्तानने हल्ला केला आपल्यावर तर त्यांच्यावर गोळ्या झाडायला आमच्याकडे गोळ्या शिल्लक नाहीत, असं टी व्हीवर सांगताना मी स्वतः ऐकलेलं आहे. ही या देशाची शक्ती आहे, जी वाढवायला पाहिजे होती ती वाढत नाही. इथं ज्या ॲम्युनिशनच्या फॅक्टरीज आहेत त्या फॅक्टरीला नेमकी आग कशी लागते तुम्ही बघा. राजस्थानमधल्या आणि आत्ता एक आठवड्यापूर्वीसुद्धा एका फॅक्टरीला आग लागली. म्हणजे इथे ॲम्युनिशन आपलं जाळायचं की ते वापरता येऊ नये. पण तिसरी गोष्ट जी मॅझिनीने सांगितलेली होती की देशात ऐक्य निर्माण करा म्हणून, तेही करणं आपल्याला जमलं नाही. आज इतक्या वर्षानंतर आज देशात ऐक्य असं काही नाही. दिल्लीत एका मुलीवर 4 नराधम बलात्कार करतात आणि दिल्लीच्या आसपास फक्त काही तरुण मंडळी एकत्र येऊन त्याच्याविरुद्ध आंदोलन करतात, तरी आपले लोक ढिम्म आहेत सर. ऐक्य कसं काय वाढणार? मला आठवत आहेत चर्चिलचे बोल. विन्स्टन चर्चिल म्हणाला होता की तुम्ही या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका. स्वातंत्र्य म्हणजे काय हे यांना माहिती नाही आहे. दीज आर दी मेन ऑफ स्ट्रॉ असं म्हणाला होता. तो म्हणाला इट्स नॉट नेशन, इट्स ओनली पॉप्युलेशन. आज इतक्या वर्षानंतर चर्चिलचे बोल खरे होत आहेत हे आपल्याला दिसतंय. एखाद्या द्रष्ट्या माणसाने आपल्याला स्वातंत्र्य द्यायच्या आधी सांगितलेले बोल हे इतक्या वर्षानंतरही अजून लागू पडत आहेत. त्यात आपल्या देशाची किती कमाल आहे कळून येईल. ते शिवाजी राजांनी इथे एक पायंडा जो पाडून दिला की स्वराज्य तर निर्माण केलं, स्वराज्य चालवण्याचे नियम घालून दिले, लोकांना त्यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या, लोकांना ऑथॉरिटी दिली डिसिजन घ्यायची. ऑथॉरिटी कशाला लागते? डिसिजन घ्यायला लागते. ती ऑथॉरिटी शिवाजीराजांनी या लोकांना घालून दिली. इथं त्यांनी ताकद निर्माण केली. 2 लक्ष पदाती म्हणजे पायदळच 2
लाखाचं होतं आणि 1 लाखाचं घोडदळ होतं महाराजांचं. या स्वराज्याकडं काहीही नसताना शून्यातून नूतन सृष्टी शिवाजी महाराजांनी निर्माण केली. की परत सावरकरांचं एक वाक्य आहे की तुम्ही हे जर का असं केलं आणि इथं आमच्या तरुणी रस्त्यातनं बूट वाजवत खाडखाड जेव्हा संचलन करायला लागतील तेव्हा या देशाकडं वक्रदृष्टी करून पाहायची हिंमत कोणाची होणार नाही. हे सगळं विसरून जातो आपण. इतिहास कसा विसरावा हे आपल्याकडनं शिकावं. द नेशन विच फॉरगेट्स हिज हिस्ट्री इज फेटेड टू रिपीट इट असं म्हणतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत. तुम्ही जर का विसरला तर काळ तुमच्यावर सूड उगवतो व्यवस्थित. आणि आज शिवाजीराजे इथं झाले एवढं असूनसुद्धा आज महाराष्ट्र इतका शक्तिमान व्हायला पाहिजे. इथले कारखाने सोडून जात आहेत, दुसरीकडे जात आहेत. इथं पाणी नाही आहे. पाण्यासाठी आता यावर्षी तर ही परिस्थिती, अजून एक 4 वर्षांनी काय होईल बघ. लोकांनी सांगितलेलंच आहे इथं 3रं महायुद्ध झालं तर पाण्यासाठी युद्ध होईल म्हणून. ते अशी परिस्थिती आहे, गोड्या पाण्यासाठी, प्यायच्या पाण्यासाठी. पण आपण काही शिकत नाही भूतकाळातनं, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. भूतकाळात वावरायला कोणीही सांगत नाही तुम्हाला. आपल्याला काही ढाल तलवार घेऊन लढाया करायच्या नाही आहेत. आपल्याला काही कत्तली करायच्या नाहीत. औरंगजेबासारखे मुंडक्यांचे मिनारसुद्धा उभे करायचे नाही आहेत. पण आपण स्वतःलाच एवढं बळकट करून घ्यायचं की खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या आहे. तसं पाहिजे. की ताकद स्वतःची वाढवायला पाहिजे. शिवाजीराजांना लहानपणी याचं आकलन झालेलं होतं सगळ्यात. ते कुणामुळे झालं, कशामुळे झालं, उपजत होतं का अवगत होतं, हे सगळे प्रश्न आलाहीत. पण झालेलं होतं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. शिवाजीराजे पहिली जी लढाई खेळले आदिलशाहीच्या विरुद्ध, मोठी लढाई, ती पुरंदरच्या परिघात खेळले. आमीन ठाणे दार शिरवळे सुभान मंगळ कोटात निपुटुनी त्या ते निमिषात फत्तेखाना दिला तडाखा पुरंदराच्या परिघात. तर पेंढरकरांनी लिहून ठेवलं आहे की तो फतह खान चालून आलेला असताना पुरंदर इथं लढाई झाली. आणि नंतर पुरंदरच्यापासून अगदी जवळ खळद आणि बेलसर ही जी गावं आहेत, मगाशी मी 4 ओळी म्हटल्या, ते 4 ओळी जेजुरीच्या खंडोबाच्या आहेत. आणि या खंडोबाच्या जवळच ती 2 गावं आहेत. एकाचं नाव आहे खळद आणि दुसऱ्याचं नाव आहे बेलसर. इथं ऐन मैदानात लढाई झाली खळद बेलसर. आपला जो झेंडा होता प्रथम, झेंडा आदिलशाहीच्या हातात गेला, भगवा झेंडा. आणि त्यावेळेला कान्होजी नाईक जेधे देशमुखांच्या मुलांनी तो झेंडा परत आणला. त्याचं नाव बाजी जेधे. म्हणून शिवाजीराजांनी त्याला किताब दिला, सर्जाराव हा त्याला किताब दिलेला. केवळ झेंडा शत्रूच्या हातात जाऊ नये म्हणून जीवाची बाजी लावणारा माणूस, स्वतःचे दागिने गहाण ठेवून स्वराज्याच्या किल्ल्याचं काम करणारा माणूस. कानडी लोक तक्रार करतायत म्हणून स्वतःचा प्राण देऊन कानडी लोकांचं रक्षण करणारा नागोजी जेधे, म्हणजे बाजी जेधेचा मुलगा, की जो लिंगसूरच्या लढाईत पडला. किती हृदयद्रावक प्रसंग असतात त्याचं एक वर्णन करून सांगतो मी. वर्णन म्हणजे तुम्हाला फक्त आठवण देतो, आज वर्णन करायला मला वेळ नाही आहे सगळा. शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले असताना हे जे कोप्पळ बिप्पळ वगैरे जी गावं आहेत, तिथं 2 मियाना बंधू फार त्रास देत होते जनतेला, सगळ्या प्रजेला प्रचंड प्रमाणात त्रास देत होते. एकाचं नाव होतं हुसेन खान मियाना, दुसऱ्याचं नाव होतं अब्दुल रहीम खान मियाना. ती सगळी कानडी जनता शिवाजी महाराजांच्याकडं आली. आज कानडी जनतेला वेळोवेळी महाराष्ट्रातल्या लोकांनी किती मदत केलेली आणि कशी केली हे जर का सांगितलं
तर मग आमच्या आबांच्या विरुद्ध खटला लावायचं धाडस कानडी लोक करणार नाहीत तिकडे त्या वेळेला. इतक्या वेळा कानडी लोकांना मदत केलेली आहे आणि त्यांनी मागितलेली असताना केलेली आहे की शिवाजीराजांनी आपले लोक पाठवले, सैन्य पाठवले या दोघांचा बंदोबस्त करायला. सेनापती कोण होता माहीत नाही, बहुधा हंबीरराव मोहिते असे. परंतु तिथं जी लढाई झाली त्या लढाईत नागोजी जेधे इथं बाण लागला. नागोजीला बाजीचा मुलगा हा सर्गेरावाचा, आणि तो नागोजी जेधे त्या लढाईत पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं. किती वय असेल नागोजी जेधेचं? नागोजी मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय असेल साधारण 18 ते 19 वर्षांचं. त्याचं लग्न झालेलं होतं आणि त्यावेळेला लग्न लहानपणीच होत. त्याची जी बायको होती तिचं वय असेल 13 किंवा 14 वर्षाचं. त्या मुलीचं नाव गोदूबाई. तिला लग्न म्हणजे काय हे सुद्धा कदाचित कल्पना नसेल गोदूबाईला. पण आपला नवरा तिथं पडला, त्याला वीरमरण प्राप्त झालं हे कळल्यानंतर गोदूबाई सती गेली कारीला. 13 वर्षाची मुलगी चितेवर चढली तिथे. तिचं वृंदावन, सतीचं वृंदावन कारी नावाचं जे जेध्यांचं गाव आहे तिथं आहे. म्हणजे कानडी जनतेच्या मदतीच्यासाठी 19 वर्षाचा एक तरुण पडला आणि त्याची 13 वर्षाची बायको सती जावी इथं. कुणासाठी हे करतायत हे लोक? कशासाठी जात आहेत? त्यावेळेला जर का सांगितलं असतं नाही तुम्ही कानडी लोक आता आम्ही नाही मदत करणार, असं काही झालं आहे का कधी कुठं? नाही झालेलं. हा प्रकारच नव्हता असला प्रकार. आज मग मला आठवतं आहे मी बेळगावला गेलो होतो आणि माझा मोठा इंटरव्ह्यू छापून आला तिथे. त्या रिपोर्टरने माझा ज्या वेळेला इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्याने विचारलं की इथं राजहंस गड नावाचा किल्ला आहे, तो फोडतायत आता, इथलेच लोक फोडतायत सगळे. त्याला आर्किओलॉजी विरोध करत नाही बरं का. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया नावाचं एक आपल्या सरकारचं खातं असं आहे की जे मूळ ब्रिटिशांनी काढलेलं होतं की तुमच्या इमारती उभ्या करायच्या नाहीत, आम्ही तुम्हाला त्या करून देणार नाही आणि आम्ही काही करणार नाही. मुळात ह्याच्यासाठीच ते डिपार्टमेंट काढलेलं आणि आता त्याच्यावर बोट ठेवून आमच्या इमारती बांधून देत नाही. राजगड आणि रायगडसारखे किल्ले 17व्या शतकात जसे होते तसे उभे करायला पाहिजे. तीच खरी शिवाजीराजांना श्रद्धांजली होईल. 2 राजधान्या त्यांच्या जगात. बंगलोरला करा, कारण बंगलोर आमचं गाव आहे. म्हणून आमचा किल्ला आहे तिथं. शहाजीराजे तिथं होते बंगलोरला. मी स्वतः बंगलोरला होतो. 4.5 वर्ष मी कर्नाटकात काढली ती. मी सांगत होतो लोकांना हा सगळा भाग आमचा होता, माझ्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हतं. म्हटलं आम्ही इथनं रूल करत होतो तुमच्यावर सगळ्याच्यावर. तुम्ही भोवतालचे सगळे किल्ले जे आहेत ते आमच्या ताब्यात होते. म्हटलं अगदी नंदी किल्ल्यापासनं किती किल्ले असावेत तिथं. आत्ता बंगलोरचं नवीन एअरपोर्ट आहे देवनहळ्ळी, तिथे एक किल्ला आहे. टिपू सुलतानाचा जन्म त्या किल्ल्यात झाला आहे. मी राहत होतो तिथनं 16 किलोमीटरवर एक किल्ला होता, त्याचं नाव बुधीकोटा. तिथं हैदर अलीचा जन्म झाला होता. हे मला माहिती आहे, त्या लोकांना माहीत नव्हतं काही ते. पण शिवाजीराजे स्वतः गेलेले असताना कानडी जनतेला तुम्ही कानडी आहात म्हणून मी मदत करणार नाही असं म्हणाले नाहीत. मदत केली त्याने. आज मात्र परिस्थिती बघा काय आहे. राज्यांच्या सीमावर काय चाललं आहे, भारताच्या सीमेवर काय चाललं आहे तर बोलायलाच नको. परंतु राज्यांच्या सीमावर सुद्धा काय चाललेलं आहे आणि मग कसं काय ऐक्य आपण निर्माण करणार या देशात, कशी काय शक्ती देशाची वाढवणार. एक पायंडा महाराजांनी इथं घालून दिलेला असताना त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे, फक्त त्यांच्या नावाचा उपयोग करणे हा चालला आहे. फतहखानाशी जी लढाई झाली त्याच्यात लढाईत पडल्या, मैदानात लढाई झाली. कोण म्हणतं शिवाजीराजे मैदानात लढाई खेळले नाहीत? पहिली लढाई मैदानात खेळले.
मोठा पराभव झाला फतह खानाचा तिथे. पण त्याही वेळेला एखादा माणूस प्रत्येक गोष्टीतनं शिकत कसा जातो त्याचा एक पायंडा महाराजांनी पाडून दिला. तुम्ही शिरवळ गाव पाहिलं असेल सगळ्यांनी. एका ताम्रपटात त्याचा उल्लेख श्रीवलय असा आलेला आहे. एक माझी थेअरी मी मांडली होती मागं. मला फक्त एकच पुरावा श्रीवलयचा मिळाला. परंतु मला लोक विचारतात मावळ म्हणजे काय. काही लोकांनी सांगितलं मावळतीकडचा भाग म्हणून मावळ. अरे म्हटलं मावळतीला उभं राहिलं तर पलीकडं अजून आहेच की मावळती. मावळती संपणारच नाही आहे, तर मग मावळ कशाला म्हणायचं. आपल्याकडची गावांची नावंसुद्धा आहेत ना, त्याच्यात तुमची डोंबिवलीसुद्धा आहेच. ही आवली किंवा वलय याच्यावरनंच नावं आली आहेत. स्कंद वलयवरनं खंडाळा आलं आहे, लयन वलयवरनं लोढावळा आलं आहे. कांदिवली, खोपिवली, बोरिवली ही सगळी नावं जी आहेत डोंबिवली ही आवली किंवा वलय याच्यावरनं निर्माण झालेली आहेत. आणि हे सगळं महावलय आहे. आणि या महावलयाचा स्वामी महावलयेश्वर म्हणजे महाबळेश्वर आहे. मग तो डोंगरावर आहे महावलयेश्वर आणि तो कारवारच्या खाली जो आहे तो कोकणातला आहे महावलयेश्वर. गोकर्ण महाबळेश्वर काय आहे मग तिथं आहे ना स्वामी गोकर्ण महाबळेश्वर. कोकण हा शब्दच गोकर्णवरनं आलेला आहे खरं म्हणजे, त्याचाच अपभ्रंश आहे. परंतु ही जी मावळं आहेत इथले लोक आहेत सगळे. शिवाजी महाराजांची तुलना या लोकांनी सर्टोरियस हॅनिबॉल वगैरेशी केलेली. कोण होता सर्टोरियस हा. सर्टोरियस हारला रोमन लोकांशी. तो स्पेनला गेला. तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की आपल्याला लढाई करायची, तुम्हाला लढाई करायची, नांगर बाजूला ठेवा, तलवार घ्या हातात. पहिल्यांदा राज्य सुरक्षित करा, मग नांगरट आणि सगळं करायचंच आहे आपल्याला त्याच्यात. जोपर्यंत तुम्ही सीमा सुरक्षित करत नाही तोपर्यंत जमणार नाही. लोकांच्या हातात तलवार दिल्यावर पाठोपाठ चालत आले सर्टोरियसच्या लोक. रोमन लोकांशी युद्ध खेळले आणि युद्ध जिंकले. हा सर्टोरियस. शिवाजीराजांनी हेच केलं म्हणून युरोपियन लोक शिवाजी महाराजांची तुलना सर्टोरियसची करतात. हॅनिबल हा कार्थिगियन होता. हॅनिबलची वाट बघत बसले होते लोक रोमन मंडळी की हा खालून मेडिटेरेनियनमधनं येईल म्हणून. हॅनिबॉल आला आल्प्समधनं खाली आला. आल्प्सच्या डोंगरात हत्ती घेऊन गेला हॅनिबॉल. 19 हत्ती होते त्याच्याबरोबरचं सैन्य बरंचसं गारद झालं थंडीमुळे. पण एकही हत्ती मात्र मेला नाही. 19 हत्ती जिवंत आले तिथनं खाली सगळे. सरप्राईज आणि स्पीड याच्यावर हॅनिबलने लढाई मारली. तर शिवाजीराजांनी पहिली या मोकळ्या मैदानात झाल्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच. बाळाजी हैबतराव वगैरे सगळी मंडळी आली आणि तो कोट घेऊन टाकला. कोट क्षणात जात होता कारण खंदकच नव्हता फार मोठा, अगदी छोटासा खंदक, त्याला नाममात्र खंदक म्हणायचं म्हणून. पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात. म्हणून एखादा जो जनरल असतो तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो. शिवाजीराजांना याचं आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतो आहे असं म्हटल्यावर शिवाजीराजांनी 1649मध्ये शिरवळचा कोट पाडून टाकला. साफ. आता आपल्या विरोध नाही, आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठे धडधडणार नाही. किती कोट पाडावेत. भुवनगिरी पट्टणचा कोट पाडून द्यायचं माझ्याकडे पत्र आहे महाराजांचं. साखीचा कोट पाडायचं शिवाजी महाराजांचं पत्र. हे सगळे किल्ल्यांचे उल्लेख आहे. एक म्हणजे तुम्हाला कोट पाडावा तरी लागतो, नाही तर शेजारचा डोंगर असेल तर तो बळकट तरी करावा लागतो, परत फोर्टिफाय करावा लागतो. किल्ल्यांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहतात. नाहीतर दुसऱ्या त्या डोंगरावर बाकीचे लोक तोफा चढवतील आणि डाकतील. झालं नाही, इंग्रजांनी केलंच ना. 1818मध्ये रायगडचा जो वीक पॉईंट आहे, शेजारचा जो डोंगर आहे काळकाईचा किंवा पोटल्याचा डोंगर याला म्हणतात, त्या डोंगराच्या उतारावर इंग्रजांनी तोफा चढवल्या 1818मध्ये. आणि 10 मे 1818ला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर यांनी तुफान गोलंदाजी रायगडावर केली आणि रायगड पाडला. त्याच्यात धुमसत होता रायगडला. आग लागली. सगळी घरं जळून गेलेली होती. वाराणसीबाई तिथं बसलेल्या होत्या. अत्यंत देखणी स्त्री होती ती. वाईच्या फाटक रस्त्यांची मुलगी होती. पण
तो एक बरोबर वीक पॉईंट हेरला. म्हणून स्ट्रेंथ अँड विकनेसेस शत्रूचे आणि आपले काय ते पहिल्यांदा बघावे लागतात. शत्रूचं ताकद कशात आहे आणि शत्रूची कमजोरी कशात आहे, आणि आपली ताकद कशात आहे आणि आपली कमजोरी कशात आहे, याचं एक ॲनालिसिस असतं. मॅनेजमेंटच्या लोकांना माहीत असेल, याला स्वॉट ॲनालिसिस असं म्हणतात. स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. हे शिवाजीराजांच्या वेळेला हे स्वॉट वगैरे शब्द नव्हते, पण त्यांनी जे काही केलं ना ते ह्याच्यात बसण्यासारखं आहे. सगळ्या किल्ला पाडून टाकला. दुसरी गोष्ट काय केली, महाराजांनी नकाशे काढले, भूगोल माहिती करून घेतला. आपले इतिहास घडवायचा असेल तर तो भूगोलावर घडतो. त्यामुळे भूगोल माहिती असणं गरजेचं असतं. की सह्याद्री उंची कशी, पाणी कुठे, वाटा कुठे आहेत. काही वेळा नुसत्याच वाटा आहेत, वाटेत पाणी नाही आहे प्यायला. आमचे लोक काही ट्रेकर्स केवळ पाणी नाही मिळालं म्हणून वारलेत त्या वाटांवर. धाडस करायला जातात तरुण मुलं, उतरायला जातात, चढायला जातात त्या वाटा, परंतु पाणी एकदा संपलं की आणायचं कुठनं पाणी, पाणीच नाही कुठं. याचाही अभ्यास केलेला होता सगळ्या. आणि म्हणून चंद्ररावाच्या वेळेला हा जो चंद्रराव हा एक किताब आहे मोऱ्यांना मिळाले. तिथला जो पहिला दौलतराव वारल्याच्या नंतर तो जो मुलगा होता त्याचं नाव यशवंतराव, तो आणि त्याची आई महाराजांच्याकडे आले. आणि ती बाई म्हणाली, माझेच आप्त मला त्रास देत आहेत. तिथेच नातेवाईक त्रास देत होते जावळीच्या तिथे. जावळी जागाच अशी आहे की त्या शिवभारतात म्हटलं की जावळी ज्याच्या हातात त्याच्या हातात कोकण, असं काही नाही आहे म्हणा. परंतु जावळी आहे की वरती महाबळेश्वरकडे जाता येतं, जोर खोऱ्याकडे जाता येतं, तिथनं जांभूळ खोऱ्याकडे जाता येतं, रायगडाकडे तिथनं जाता येतं, आणि मग पारच्या घाटातनं खाली कोकणात पार उतरता येतं. किंवा अगदी पलीकडं चतुर्बेट वगैरे वरनं मकरंदगडाच्या हितनं खाली कोकणात उतरता येत. अशा अनेक वाटा आहेत. जावळी फारच विलक्षण जागा आहे. त्यामुळे जावळीवर डोळा होता. पण शिवाजी महाराजांचं औदार्यच एवढं मोठं होतं की ही बाई आणि तो मुलगा आल्याच्यानंतर शिवाजीराजे म्हणाले, मी याला त्या मोऱ्यांच्या गादीवर बसवतो. बसवला त्यांनी. घेतली नाही जावळी त्यावेळेला, पण हाच फिरला नंतर. हा ज्याच्यावर उपकार करायला जावं ती माणसं कशी फिरतात वेळ आल्यावर. कोणीतरी कान भरल्याच्यानंतर हा माणूस फिरला. शिवाजीराजे चिडले. शिवाजीराजांनी एक त्याला पत्र पाठवलेलं आहे. यांनी उलट पत्र पाठवलं की स्वतःचे घरी मुस्तफत राजे म्हटल्यावर कोणे मानितो. तुम्ही स्वतःला राजा म्हटल्यावर कोण मानेन. राजा आम्ही, आमचा देव श्री महाबळेश्वर, त्याचे कृपेने दाईमदारी दरपेढे राज्य जावळीचे करतो. मग शिवाजीराजे इतके चिडले की सिंहासन खाली करून हात रुमाले बांधून राजे न म्हणवून भेटीस येणे. ह्यांनी उत्तर पाठवलं की उद्या येणार असाल ते आजच या, दारोगोळी महजूद आहे म्हणून. उद्या येणार असाल तर आजच इथं या, आमच्याकडं दारोगोळा भरपूर तयार आहे तुमच्या विरुद्ध लढण्यासाठी. ज्याच्यावर उपकार केले तो माणूस अशी पत्र लिहितो आहे शिवाजी महाराज. महाराज चिडले. पुन्हा एक गंमत, महाबळेश्वरनं ज्या उतरायच्या वाटा आहेत खाली, खूप गमतीदार वाटा आहेत सगळ्या. कधी कोणी गेलात ना, वाईला कोणी गेलात तर चिखली नावाचं गाव विचारा, आणि त्या चिखलीवरनं एक घाटवरती पाचगणी आहे ना, त्याच्या पुढे येतो थोडासा. त्या घाटाचं नाव आहे तायघाट. अफजल खान या तायघाटाने वर आला बरं का. महाबळेश्वरवरनं खाली त्या कोयनेच्या खोऱ्यात उतरायला ज्या जागा आहेत त्याच्यात आत्ताचा जो घाट आहे याला आंबेनळी म्हणतात, किंवा इंग्रजांनी त्याचं नाव दिलं होतं फिट्झजेराल्ड घाट असं नाव दिलं. त्याचं मूळचं नाव आहे रडतोंडीचा घाट. खरंच रडायला येतं तिथं, कारण सगळी इतकी घसरण आहे तिथं. आपल्याकडं संस्कृत नावं द्यायची पद्धत आहे, म्हणजे मूळ नावं मराठी असतात ती संस्कृताईच करायची. म्हणून शिवकाव्य नावाच्या एका त्या काव्यात संकर्षण सकळकळ्यांनी त्याला अश्रुमुखीचा घाट म्हटले, म्हणजे रडतोंडीचाच घाट वर अश्रुमुखी. तर शिवाजी राजांनी एक छोटीशी तुकडी रडतोंडीनं पाठवून दिली. म्हणजे तुम्ही कल्पना करा, रडतोंडी इथं आहे, इथनं खाली उतरायचं की कोयना लागते, इकडं पार नावाची गावं आहेत, त्याच्या पलीकडं गेलं की इथं जावळी आहे. याच्यावरती ज्या काही उतरायच्या वाटा आहेत त्या अत्यंत अवघड वाटा आहेत.
त्यातल्या मी एका वाट्याचा उल्लेख केला होता, निश्रेणी म्हणजे शिडीची वाट, आणि ती त्या एल्फिन्स्टन पॉईंटच्या तिथनं येते. एल्फिन्स्टन पॉईंटचं पूर्वीचं नाव आहे पांगळा, त्या पांगळ्याच्या तिथनं येते. आर्थर सीटचं पूर्वीचं नाव आहे मढीमहाल. शिवाजीराजांनी एक तुकडी पाठवल्यावर मोऱ्यांचे लोक सगळे रडतुंडीकडं आले की शिवाजी तुकडी येते जावळीवर चालून, असं म्हणून मोऱ्यांचे सगळे वीर इकडं आलेले असताना स्वतः शिवाजीराजे 2000 लोक घेऊन त्या निसणीच्या वाटेनं खाली उतरले. जावळीतच, एकदम जावळीत. शिवाजीराजे मोऱ्यांचे लोक रडतुंडीकडे, शिवाजीराजे जावळीत. वाट अवघड आहे, आजही अवघड आहे. ट्रेकर्सनासुद्धा अवघड वाट आहे ती त्याच्यात पाठीवर, कारण ट्रेकरच्या पाठीवर नेहमी हॅवरसॅक असते. ती सॅक घेऊन जायचं म्हणजे तो ब्रह्मराक्षसच असतो पाठीमागं लावलेला. तुम्ही त्याला घेऊन सगळीकडे हिंडावं लागतं. आणि थोडासा तोलबेल गेला की गेला खाली माणूस ते. पण स्वतः शिवाजीराजांनी जे काही धाडस केलं, जे काही निर्भयता दाखवली, जे काही साहस केलं, त्या साहसाला तोड नाही आहे बघा. शिवाजीराजांनी तिथनं खाली जावळीत उतरले, जावळी मारली. जावळीत एक वीर मिळाला त्यांना चांगला. शिवाजीराजे माणसं शत्रूकडनं सुद्धा गोळा कशी करत होते त्याच्यातला फार एक उत्तम भाग आहे. एक माणूस तलवार चालवणारा अप्रतिम माणूस, त्याचं नाव मुरारबाजी देशपांडे, हा त्या जावळीत मोऱ्यांच्याकडनं मिळाला. त्याच्यावर एक पोवाडा आहे बरं का, फार गमतीदार पोवाडा आहे. सोनू दळवी, मरकतराव, घोडी आहे त्यांची ती सगळी. पण जावळीचा जो चंद्रराव होता तो चंद्रराव पळाला तिथे आणि तो रायगडाला आला. रायगड फार अवघड जागा त्यावेळी. शिवाजीराजांचा मुक्काम जावळीत होता आणि मोऱ्यांचे लोक जंगलात जाऊन बसलेले होते. ते यायचे आणि घोडी पळव, कुठं काय कर वगैरे करत बसे. तर शिवाजीराजांनी जावळीच्या भोवतालचा काही भाग झाडं तोडून साफ करून टाकला की आता जंगलच तिथं राहिलं नाही, आता लपून कुठं राहणार, तर लांब येतील लोक ते सगळे. पण शिवाजीराजे काही काळ तिथं होते आणि मग ते म्हणाले ह्या चंद्ररावाचा कायमचाच बंदोबस्त करून टाकू, चला म्हणाले. म्हणून शिवाजीराजे रायगडला आले. त्यावेळेला रायगड हे नाव दिलेलं नव्हतं. त्यावेळेला त्या डोंगराचं नाव होतं रायरी. त्याला नंदाद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला जंबूद्वीपाचा डोंगर असं म्हटलेलं आहे, त्याला रायरी असं म्हटलेलं आहे. पण तो किल्ला पाहायला महाराजांनी ऐकून त्या बखरीतली वाक्य वाचा तुम्ही कधी. कृष्णाजी अनंत सभासदाच्या बखरीत ती वाक्य आहेत, अप्रतिम वाक्य आहेत, रायगडबद्दल आहेत की खासा राजा जाऊन बघता गड बहोत चखोट. चखोट म्हणजे अतिशय उत्तम किल्ला. इतका कातळ कडा कोरलेला आहे सगळ्या ह्याच्यात. पृथ्वीवर देवगिरी हा चखोटगड खरा, तोही उत्तम आहे देवगिरीचा किल्ला, पण त्याचेपेक्षा दशगुणी उंच असा तो दुर्ग पाहून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्ताच जागा हाच गड करावा. जर का करायचं असेल तर इथंच आपलं सिंहासन केलं पाहिजे रायगडवर. रायगड असा आहे, तो फार विलक्षण आहे रायगड. रायगड की जी तटबंदी आहे, अत्यल्प तटबंदी, गरजच नाही, सगळीकडं कडेच आहेत. पण तरीसुद्धा शिवाजी महाराजांनी एका पाठोपाठ दुसरी तटबंदी बांधून गड अभेद्य करून ठेवला आहे. तो की टॉमस निकल्स म्हणाला की अपुऱ्या शिबंदिनीशी हा गड अवघ्या जगाविरुद्ध लढू शकेल म्हणून, इतका तो बेलाग असा किल्ला आहे. शेवटी चंद्रराव सापडला. त्याचा पत्रव्यवहार आदिलशहाच्याकडं असताना, तो करत असताना सापडला. त्याला मारला. त्याची 2 मुलं होती, त्यातल्या दोघांना पुण्याला नेऊन निमजग्याजवळ मारा म्हणून सांगितलं होतं. त्यातला एक पळाला आणि एक वाचला. बाजी आणि कृष्णाजी अशी त्याला 2 मुलं होती. त्यातल्या एकाला मारला आणि मग एक पळून गेला त्यातून. पण जावळी हातात आली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात, की जावळी शिवाजीराजांनी घेतली. ही कशासाठी घेतली? शिवाजीराजांनी एकदा का आपल्या स्वराज्याच्या सीमा वाढवल्या की शत्रू चालून आलेला असताना तो स्वराज्यात आतवर येऊनच द्यायचं नाही, स्वराज्याच्या सीमेवरच लढाई करायची, हाच त्यांचा डाव. त्यामुळे एकदा जावळी ही जागा आल्याच्या नंतर एकदा शिवाजीराजांनी पाहिल्यावर त्यांनी ठरवलं काय वाटेल ते करून. आता मोठा कोणी विजापुराहून निघाला की त्याला हितं आणून चेपायचा. संधी लवकरच आली. अफजल खान आलाच त्याच्यात. अफजल खान हा काही सामान्य माणूस नाही आहे.
त्याला त्याच्या शक्तीचा फार विलक्षण गर्व आहे. त्याच्या शिक्क्यात एक मजकूर येतो बरं का, पर्शियनमधला मजकूर आहे. गर अर्ज कुनद सिपर अला फजल फुजला व फजल अफजल अजहर मल के बजाय तसबी आवाज आयत के अफजल अफजल. म्हणजे उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारलं या पृथ्वी तलावरचा श्रेष्ठ माणूस कोण आहे, तर सगळीकडनं आवाज येईल अफजल अफजल म्हणून. 2 मिनटात ठोकला शिवाजी महाराजांनी त्याला. की अफजल खानाचं त्यांनी त्याला गावांना स्वतःचं नाव द्यायची खोड होती. वाईचा तो 10 वर्ष मुकासदार होता. 1649 ते 1659 सतत 10-11 वर्ष मुकास. त्याला वाई माहिती होती पूर्ण. प्रतापराव मोरे हा त्याच्याबरोबर होता, वाईत होता. आणि तो म्हणाला आपण जावळीत जाऊन जावळी घेऊ. मी आहे ना म्हणाल तुमच्याबरोबर. तिथं बावधन नावाचं गाव आहे वाईच्या जवळ, त्याचं नाव त्यांनी अफजल नगर म्हणून ठेवलेलं होतं. या विजापूरच्याजवळ महिंद्री नावाचं गाव आहे, त्याला त्यांनी अफजलपूर म्हणून नाव ठेवलेलं. हे साताऱ्याच्या इथं कोरेगाव आहे ना, तिथे एक रहमतपूर नावाचं गाव आहे बघा. त्या गावाचं मूळ नाव कुमठ बुद्रुक. तिथं शहाजीराजांचा मित्र रंदौला खान वारला. त्या रंदौला खानाचा मुलगा, त्याचं नाव रहमत खान म्हणजे दुसरा रुस्तम जमान, त्याने आपल्या बापाचा रोजा तिथं बांधला आणि त्या गावाला नाव दिलं रहमतपूर म्हणून. पुढं अफजल खान तिथं आला, त्यांनी स्वतःचा एक शिलालेख करून ठेवला त्या रोजेवर आणि त्या गावाचं नाव दिलं अफजलपूर म्हणून. ते टिकलं नाही. आता रहमतपूर म्हणतात त्या गावाला. पण भयंकर खोड याला अफजल खानाला स्वतःचं नाव द्यायचे सगळीकडे. आम्ही हे केलं, आम्ही ते केलं वगैरे नाही का. ते लोक लिहितात बघा, ते बाकांवर सुद्धा लिहितात यांच्या त्या फंडातनं हे केले ते केले वगैरे. पैसे आमचेच, आम्हीच जाऊन बसायचं तिथं, नाव यांचं तिथं असं. अफजल खानाबद्दल फार फार सांगता येईल खरं म्हणजे. अफजल खानाला 60 बायका होत्या. त्या सगळ्यांना मारलं त्यांनी. इकडं निघायच्या आधी अफजल खानाने सर्व बायकांना ठार मारलं. तिथे एक सुरंग बावडी नावाची एक विहीर आहे, तिथं बुडवून मारलं त्यांनी त्या बायकांना. त्या बायकांच्या कबरी आहेत तिथं आजही. विजापूरच्या आउटस्कर्ट्समध्ये बाहेर, विजापूरपासून एक 3-4 किलोमीटरवर तिथे एक अफजलपूर नावाचं गाव आहे, तिथं आहे ते. आणि ॲबे बार्थेलमो कॅरेस 1672मध्ये विजापूरला गेला होता, तर त्याने अफजल खानाच्या बायकांच्या कबरींचं काम चालू आहे म्हणून लिहिलेलं आहे त्यावेळेला. ते त्याच्यात आहेत. त्याला आता सध्या 60 कबरं असं म्हणतात. आता कोण जात येत नाही तिकडे, जरा बाजूला पडलं आहे सगळं. परंतु असा अफजल खान तिथं आला, वाईपर्यंत आला. तर महाराज म्हणाले आता जावळी हातात आलेलीच आहे, आता जावळीपर्यंत खाली खेचायचं त्याला. बस एवढे एक काम झालं की एकही माणूस वरती जिवंत जाता का. घाट चढून कोण जाणार हो परत. रडतुंडी आधी उतरायची पंचायत सगळ्याच्यातनं, घाट चढून परत वरती जायचं अवघड काम होतं. अफजल खान महाबळेश्वर उतरल्या क्षणी मृत्यू ठरलेला होता. फक्त कुणाच्या हातनं हाच एवढा भाग होता सगळ्या. पण तिथं स्वतः शिवाजीराजे गेले. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एवढा ताकदवान माणूस, 1-to-1 कॉम्बॅट आहे. त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरल्यात बरं का. भेट कशी घ्यायची ह्याच्या टर्म्स ठरल्यात, शर्थी ठरलेल्या आहेत. दोघं एकटे असतील आणि बरोबर त्यांचे वकील असतील. दोघं सशस्त्र भेटीला येतील असं लिहिलेलं आहे त्याच्यात. उगा तिकडं लपवलं होतं त्यांनी, हे लपवलं, काही लपवी नव्हती. सगळं अगदी व्यवस्थित होतं. सशस्त्रच भेट होती मुळात. दोघांच्या बरोबर 10-10 लोक असतील विश्वासाचे, आणि ते एका बाणाच्या अंतरावर राहतील. बाकी इथं एकटाच यायचं वकिलांच्या बरोबर. अफजल खानाच्या बरोबर कोण असावेत? शंकरराजे मोहिते, पिलाजीराजे मोहिते, पहलवान खान, रहीम खान, अब्दुल सय्यद आणि बडा सय्यद. सय्यद बंडा बिंडा नाही बरं का तिथं काही, तो बडा सय्यद आहे. मी 4थीपासनं तुम्ही आणि काही वाचलं आहे सय्यद बंडा म्हणून. बंडा बिंडा आपल्याकडे असतो सगळ्याकडे. मी तर एका बकरीत सय्यद बंडू असं वाचलेलं आहे खरं मी काढून. पण हे आणि 4 इतर यवन हे त्या अफजल खानाबरोबर होते. आणि शिवाजीराजांच्या 10 लोकांची नावं उपलब्ध आहेत.
त्यातले कित्येक लोक नंतर दिसत नाहीत, कुठे गेले काही कळायला मार्ग नाही. काताजी इंगळे, येसाजी कंक, कोंडाजी कंक, जीवा महाला, संभाजी कावजी, सूरजी काटके, कृष्णाजी गायकवाड, विसाजी मुरुंबक, संभाजी करवर आणि सिद्धी इब्राहिम खान, हे ते 10 लोक आहेत महाराजांच्यावर. हा सिद्धी इब्राहिम खान पुढं फोंड्याचा किल्लेदार झाला, नंतर काय झालं माहीत नाही. हा काताजी इंगळे पुढं कुठं गेला माहीत नाही. विसाजी मुरुंबकाचं काय झालं माहीत नाही. संभाजी करवर कुठं गेला माहीत नाही. येसाजी कंक फोंड्याला किल्लेदार होता, पायदळाचा सेनापती होता तो शिवाजीराजांचा. घोडदळाचा जसा नेतोजी पालकर होता, नेतोजी नाव आहे त्याचं, नेताजी नाही आहे. नेताजी अलीकडे के लोक असतात, हा नेतोजी पालकर आहे, त्याच्या मुद्रेत आहे नेतोजीची. पण गंमत म्हणजे बघा, प्रसंग असा आहे की 1 to 1 कॉम्बॅट आहे. स्वतः शिवाजीराजे जाणार, लोक म्हणाले आम्ही जातो, मी जाणार नाही. ह्याला जे धैर्य लागतं ना सगळ्याला, याला एक बेडरपणा लागतो, तो बेडरपणा. आणि म्हणूनच शिवाजीराजांच्या पाठीमागं लोक उभे राहील की शिवाजीराजांनी अफजल खानाला मारला ना, तो तलवारीनं मारला. शिवा हा कृपाणिका ग्रेण कुक्षावेव तमस्पृशत आकृष्यांत्राणी सर्वाणी सा कृपाणी विनिर्गता. ती परत येत असताना त्याची आतडी घेऊन बाहेर पडली सगळ्या. मग त्याचं मुंडकंसुद्धा शिवाजी महाराजांनी उडवलं असं लिहिलं त्याच्यात. मग बडा सय्यद आला, त्याचा हात जीवा महालाने वरच्यावर उडवला. शिवाजीराजे म्हणाले मीच मारतो याला म्हणून, पण तो जीवा महाला होता, त्यांनी हात वरती उडवून टाकलं. महाराजांच्या हातात तलवार होती आणि अजून एक शस्त्र होतं, काय होतं माहीत नाही, कदाचित पट्टा असेल, आणखीन काहीतरी असेल. 2 शस्त्र होते पण एक तलवार होती, ही निश्चित. तलवारीनंच मारलं त्यांनी, तलवारीचा घाव वाढवत आहेत. अफजल खानाने तलवारीनंच मारलं. अफजल खानाची तलवार जी जप्त केली तिथं, शिवाजीराजांनी जी काही शस्त्र मिळाली, ती अफजल खानाची तलवार ही ज्या वेळेला रायगड पडला त्यावेळेला औरंगजेबाने नेली 89मध्ये, याला मारला 59मध्ये. ती तलवार औरंगजेबाने 1689मध्ये नेली आणि शाहू महाराजांचं लग्न लावून दिलं. म्हणजे संभाजीराजांच्या चिरंजीवांचं लग्न ते मुघली कैदेत असताना ज्यावेळेला लावून दिलं, त्यावेळेला त्यांनी 3 तलवारी औरंगजेबाने त्या शाहू महाराजांना दिल्या. त्याच्यात अफजल खानाची तलवार दिली, त्यांनी शिवाजी महाराजांची एक तलवार दिली आणि तिसरी स्वतःची एक तलवार दिली. अशा 3 तलवारी त्यांनी दिली. त्या सगळे मुघली कागदपत्रात नोंदी आहेत, या सगळ्या अकबराती दरबारी मोहल्ला त्याच्यात या नोंदी आहेत, मी सांगतोय ते. पण शिवाजीराजे समोरासमोर उभे असताना काय वाटलं असेल त्यांना अफजल खानाला. आणि गंमत अशी आहे की एखादा व्हिजनरी असतो ना, तो व्हिजनरी कसा असतो बघा. एखाद्या उत्तम जनरल असतो, त्याला तो भूगोल माहिती पाहिजे, हे तर खरंच आहे. परंतु ग्रँड स्ट्रॅटेजी, आता सध्या ग्रँड स्ट्रॅटेजी असते ना, ती दिल्लीत ठरवतात. आणि स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स, मग स्ट्रॅटेजी आपल्या तो कोण फील्ड मार्शल आणि चीफ ऑफ स्टाफ ह्यांना कळवली जाते आणि ॲक्च्युअली टॅक्टिक्स मैदानावर तो कॅप्टन असतो, तो बघत असतो सगळं. शिवाजीराजांचं तसं नाही आहे. ग्रँड स्ट्रॅटेजी यांनीच ठरवायची, स्ट्रॅटेजी यांनीच ठरवायची, टॅक्टिक्सही यांनीच ठरवायच्या सगळ्या. पण शिवाजीराजे या बाबतीत इतके पारंगत आणि तरबेज होते की युद्धशास्त्र त्यांनी सन झू वाचला होता की नाही मला माहीत नाही, आणि नसेलच अर्थात, काही प्रिंटच झालेलं नव्हतं. आर्ट ऑफ वॉर म्हणून पुस्तक आहे त्याचं, इसवी सनापूर्वी लिहिलेलं. चायनीज हा मिलिटरी मॅन सन झू, त्याची 13 प्रिन्सिपल्स आहेत, ते सगळे शिवाजीराजांनी तशी तशी वापरलेली आहेत. 13 प्रिन्सिपल्स ऑफ वॉर. ऑटोवॉन क्लॉस्विच म्हणून होतं, तर क्लॉस्विकचं ऑन वॉर म्हणून पुस्तक आहे, ते वाच. माओ झे डंग म्हणजे माओ त्से तुंग आपण ज्याला म्हणतो, त्याचं पुस्तक आहे ऑन वॉर म्हणून. हे पुस्तकं वाचले की आपल्याला कळेल एखादा जनरलला अभ्यास काय करावा लागतो आणि कसा करावा लागतो, करेज कसं असतं आणि काय असतं. 12 अमावस्या एका वेळेला गराडा घालत असताना तुमचं मन खंबीर आणि शांत कसं पाहिजे, त्याचा पायंडा या लोकांनी घालून दिलेला आहे. मी फील्ड मार्शल रोमेलचं उदाहरण सांगतो की रोमेल बसलेला होता एका ठिकाणी, त्याच्या शेजारी अजून एक जनरल होता आणि तो घाबरत होता, कारण इतका तोफांचा आणि बंदुकीचा मारा चालला होता. तर रोमेलनी त्याच्याकडे पाहिलं तर तो चुळबुळ करत होता, पळून जायच्या तयारीत होता दुसरा जनरल. रोमेल म्हणाला घाबरू नको, इथं एकही गोळी येणार नाही. लोकांनी जे काही सांगितलं, नेपोलियन जे काही म्हणायचं आहे की मला
मारणारी गोळी अजून जन्मालाच आलेली नाही आहे, तद्वत होतं याचं. निर्भयता हा पहिला भाग आहे सगळा. शिवाजीराजांनी जे मुळात अफजल खानाला मारलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यांनी आदिलशाहीचा भाग जो आहे सगळा, की ज्या वेळेला अफजल खान शिवाजी महाराजांना पकडून घेऊन येणार असं सगळीकडं वातावरण आहे की अफजल खानाची ताकद फार मोठी आहे. आता तो शिवाजी महाराजांना मारणार का घेऊन येणार एवढंच फक्त बघायचं आहे. असे सगळे गाफील लोक असताना शिवाजी राजाने सांगितलं की आता वेळ घालवायचा नाही, आता आदिलशाहीत घुसायचं. म्हणून एक दोरोजी नावाचा त्यांचा माणूस होता, तो कोकणात घुसला. तो पहिल्यांदा दाभोळला गेला, तिथनं पार राजापूरपर्यंत गेला. नेतोजी पालकरला दुसरा सोडला एक त्रिशूळासारखा. नेतोजी पालकर तर विजापूरच्या जवळ गेला, अगदी तिकुटं बिकुटं वगैरे जाऊन लुटलं त्यांनी सगळं तिकडं. स्वतः शिवाजीराजे निघाले आणि मिरजेला वेढा घालून बसले. हे 3 जण असे गेले की आदिलशाहीला चाप लावला. तुम्ही कल्पना करा की शिवाजीराजांना नंतर पन्हाळा घेता आलेला नव्हता, 1000 लोक पडले होते त्यांचे. 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी या दिवशी अफजल खानाला मारल्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात पन्हाळा किती दिवसात आला असेल? 18 दिवसात पन्हाळ्यापर्यंतचा मुलुख, किल्ले आणि पन्हाळा किल्ला ताब्यात आला. 18 दिवस आहेत फक्त. 28 तारखेला हे सगळे ताब्यात आले किल्ले. हीच ग्रँड स्ट्रॅटेजी आहे. ग्रँड स्ट्रॅटेजी आदिलशाहीचा मुलूक जितका लवकर मारता येईल, कारण पन्हाळ्याचे इथं लोक गाफील होते आदिलशाहीचे. खाली गलबाला झाला, सैन्य आलं. कुणाचं सैन्य आहे? ते म्हणाले शिवाजी महाराजांचं सैन्य. म्हणाले आमचे अफजल खान कुठे आहेत? ते म्हणाले अफजल खान वर, शिवाजी महाराज खाली आलेत. हे देऊन टाका म्हणाले किल्ला पहिल्यांदा या सगळ्यांनी. अशा केवळ दहशतीखाली किल्ले आले, तर लढाया झाल्याच नाहीत. पण हीच तर स्ट्रॅटेजी होती. एखादी स्ट्रॅटेजी की लोक गाफील आहेत याचा फायदा आपण ताबडतोब घेतला पाहिजे आणि सरप्राईज अटॅक्स केले पाहिजेत. त्यामुळे मुलूक वाढला. पुढची लढाई शिवाजीराजे कुठं खेळले? कोल्हापूरला खेळले. लढाई झालीच नाही. रुस्तुमे जमा आला होता, त्यांनी कोण लोक कुठं कुठं ठेवले, डिप्लॉय केले, आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्यासमोर आपले कुठले लोक ठेवलेले होते हे सगळं दिलं आहे कवींद्र परमानंदांनी. फक्त पळ पहिल्यांदा कुणी काढायचं आदिलशाहीतल्या सेनेनी एवढंच राहिलेलं होतं त्याच्यात. तो स्वतः रुस्तुमे जमानच पहिल्यांदा पळत सुटला तिकडून. लढाई बिडाई काही झाली नाही त्या सगळ्यात. तुम्ही कल्पना करा जरब किती बसली असेल. अफजल खानाला शिवाजीराजांनी एकांगी करून मारलं आहे की जरब काय झाले. आणि मग ज्या काही अफवा सगळ्या सुरू झाल्या की याला हरक्युलिसची ताकद आहे, हा एका वेळेला सगळीकडे असतो, याला पंखच आहे, त्याला उडता येतं, याला गुप्त होता येतं, सगळ्या ह्याच्यातनं अशा ज्या प्रॉपगँडा झाला. आणि तो तसाच ठेवला होता महाराजांनी. तो काही डिस्टर्ब करायचं त्यांनी काही कारण होऊ दे म्हणाले. तसंच काही झालं. पोर्चुगीज लोक म्हणत आहेत भारतात कुठेही लढाई जर का झाली तर त्याचा सूत्रधार शिवाजी आहे म्हणून. इथपर्यंत लोक गेले. पोर्चुगीज लोक म्हणत आहेत या सगळ्या ह्याच्यात. तुम्ही कल्पना करा काय झालं असेल. म्हणजे सगळे लोक पहिल्यांदा तिथं चिलमी पेटवून बसलेले असतील की आता अफजल खान येणार असं करत बसलेले सगळे असं करत. ते म्हणाले अरे शिवाजी खाली देऊन टाका म्हणाले घाबरून. विशाळगड आला पुढचा. पन्हाळ्यावर शिवाजीराजे थांबले. बघा आत येऊन दिलं नाही नंतर कोणाला. कोल्हापूरला लढाई खेळली, शिवाजीराजे पन्हाळ्याला जाऊन थांबले. पन्हाळा ते विशाळा आणि विशाळगडवरनं आले. अजून एक सांगतो आता, आणि ह्या गोष्टी तुम्हाला जे काही या चरित्रात वगैरे लोक लिहित नाहीत. शिवाजीराजे जिजाऊ साहेबांना राजगडावर भेटून प्रतापगडला गेले ना, ते साधारण सप्टेंबर 1659 गेले. बघा, सप्टेंबर 1659 राजगडावर जिजाऊ साहेबांना भेटून शिवाजीराजे प्रतापगडावर आले. प्रतापगडावरनं ते लगेच पुढे आले. आता अफजल खानाला मारल्याच्या नंतर महाराजांनी ताबडतोब जाऊन आईला सांगायला नको होतं का, तुम्ही सांगितलं आऊसाहेब मातोश्रीसाहेब म्हणून मारला आम्ही. साखरा वाटा, हत्तीवरनं साखरा वाटा, भांड्यांचे आवाज करा, म्हणजे तोफांचे आवाज करा. नाही, शिवाजीराजे गेले सीमेवर, पन्हाळ्यात अडकले, पन्हाळ्यातून सुटले, विशाळगडवर गेले. तो मसूद विशाळगडला वेढा घालायला लागला. शेवटी त्याचा पराभव झाला. तिथनं शिवाजीराजे आले आणि मग ज्या वेळेला भेटले
मध्ये 1.25 वर्ष गेलेलं होतं. तुम्ही कल्पना करा काय. आई आणखी मुलगा हे जे स्वराज्य सांभाळत आहेत हे दोघंजणं 1.25 वर्षानंतर भेटलेले आहेत सगळ्यात. महाराजांना वाटलं नसेल किंवा आऊसाहेबांना वाटलं नसेल की ह्यांनी माझ्या मुलांनी काय पराक्रम केला, थोर पराक्रम केला की भेटावं आपल्याला त्याला. आणि महाराजांनाही वाटलं असेल काय पराक्रम केला ते जाऊन दाखवावं, आऊसाहेबांना सांगावं. नाही, स्वराज्यवृद्धी, राज्याची वृद्धी, राज्याच्या सीमा बळकट करणे, राज्याचा विस्तार करणे आणि युद्ध खेळायचं तर ते सीमेवर खेळणे, यासाठी हे सगळं शिवाजीराजांनी हा पायंडा दाखवून. तुम्हाला अजून एक सांगतो, मी पहिल्या दिवसापासून छोटे छोटे धक्के देत चाललो आहे. काल जरा थोडेसे जास्तीच बसले असतील कदाचित, परंतु शिवाजीराजे पन्हाळ्यावरनं निघाले त्या दिवशी तारीख होती 12 जुलै 1660 आणि विशाळगडला पोचले. मध्ये काहीही झालं नाही. विशाळगडच्या पायथ्याची लढाई झाली थोडीशी, काही नाही. ते घोडखिंड बिडखिंड वगैरे असला प्रकार काही नाही आहे, काहीही नाही आहे कुठेही. अस्सल कागद म्हणत नाहीत, शिवभारत म्हणत नाही. बांदलांचे सगळे लोक होते. बांदलांचा जो देशमुख होता, रायाजी वयानं लहान होता आणि सगळा कारभार बाजीप्रभू बघत होता. आणि हे सर्व लोक 600 लोक बांदलांचे हे पहिल्यांदा विशाळगडावर होते. आणि ज्या वेळेला सिद्धी जोहर वेढा घालायला येतो असं म्हणताना महाराजांनी पन्हाळ्याच्या बेहबुदीकरता म्हणजे मजबूतीकरता हे सगळे लोक विशाळगडावरनं पन्हाळगडावर बोलवले. यांना पन्हाळा ते विशाळा रस्ता माहीत होता, विशाळगड ते पन्हाळगड रस्ता माहीत होता. यांना तिथला सगळा भूगोल पाठ होता बाजीप्रभू आणि सगळ्यांना. त्यामुळं 600 बांदलांचे लोक हे महाराजांना घेऊन 21 तासात 64 किलोमीटरचं अंतर करून विशाळगडला पोचले. अंतर दिलेली आहेत, योजनात दिलेली आहेत, प्रहरात दिलेत. 7 प्रहरात शिवाजीराजे पोचले म्हणून दिले. 1 प्रहर म्हणजे 3 तास. 21 तासात महाराज पोचले तिथे. पण सिद्धी मसूद आला. सिद्धी मसूद म्हणजे जोहरचा जावई. आता जावयाने काहीतरी पराक्रम करून दाखवा म्हणून जोहरने त्याला पाठवून दिला. हा विशाळगडला वेढा घालायचा प्रयत्नाला लागला. आता म्हणाले पन्हाळ्याहून आपण विशाळगडला आलो आहे, आता इथं कुठं सापडायचं. मग शिवाजीराजांची परवानगी घेऊन बाजीप्रभू वरनं उतरला खाली, विशाळगडावरनं खाली उतरला आणि विशाळगडच्या पायथ्याशी लढाई झाली. त्याच्यात सिद्धी मसूदचा पराभव झाला आणि त्याच्यात बाजीप्रभू त्या लढाईत पडला. तिथं खिंड आहे बारकी, अगदी छोटीशी खिंड आहे विशाळगड आणि मेनलँडच्यापासून. बाजीप्रभूचा काही पराक्रम कमी होत नाही. बाजीप्रभू विलक्षण पराक्रमी होता. पराक्रम गाजवला त्यांनी तिथं. मसूदचा पराभव केला, पण बाजी बिचारा पडला त्याच्यात. आणि मग शिवाजीराजे आले आणि मग त्यांनी काय करावं, माझ्यावर तोफा डागल्या ना तिथं. युनियन जॅक लावून पन्हाळ्यावर ज्या इंग्रजांनी तोफा डागल्या तिथं पुढं त्यांनी राजापूरची वखार खणून काढली. महाराज सगळ्या इंग्रजांना पकडलं. हेनरी रिव्हिंग्टनला तिथं आणून ठेवलेलं होतं की स्वतःच्या तोफा होत्या त्याला फॅक्टरीतनं बडतर्फ केल्याचं सगळं पत्र आलं होतं. त्याच्यावर तो बसला होता खुर्चीच्या खाली, गादीखाली ठेवून तो. आणि तो स्वतः तोफा भाड्याने देत होता सगळ्यांना तिथं. पण त्यालासुद्धा असा काही अडकवला, पुढं 3 महिन्यात गारद झाला तो. परत सुरतेला वारला सगळं. मुगाच्या डाळीचे खिचडे खाऊन काय होणार शेवटी यांचं सगळे. तिथं वारला तो त्याच्यात. पण हे सगळं जे आहे ते काही सामान्य राजकारण नाही आहे. तुम्हाला एक दूरदृष्टी लागते, ताकद लागते, पण अंदाज लागतो शत्रूच्या ताकदीचा, आणखी त्याच्या कमकुवतपणा कुठे हे जोखण्याचा अंदाज त्याला पूर्णपणे असावा लागतो. त्यामुळं विशाळगडाची जी लढाई, पन्हाळगड, विशाळगड आणि प्रतापगड हे काही वेगवेगळ्या नाही आहेत. ही ग्रँड स्ट्रॅटेजीचा सगळा भाग येतो, शिवाजीराजांच्या ग्रँड स्ट्रॅटेजीज. एक्सपान्शन ही पहिली गोष्ट होती, पण एक्सपान्शन केल्यावर मजबूतीकरण करणं या सगळ्याचं ही फार मोठी गोष्ट आहे. माणसं चोख निवडायची. म्हणजे त्याच्यात लिहिलं आहे, जर का फितुरी झाल्याचा संशय आला तर माणसाला पकडायचं आणि गर्दन मारायची, गुन्हा साबित झाला तर गडोगडी मस्तक फिरवायचं, असं लिहिलेलंच आहे. ते कोण करेल फितुरी त्याच्यात. पण विशाळगड, जावळी, त्याच्यानंतर हा सगळा मुलूक चतुर्बेटपर्यंत, मकरंदगडपर्यंत शिवाजी महाराजांना पूर्ण माहीत होता सगळ्या. तिथे एक कांदाट नावाची नदी वाहते, कांदाट खोरं म्हणतात त्याला. तर कांदाट खोऱ्याची मोरे मंडळीच आहेत बरीचशी. पण तो सुद्धा भाग शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वेळेला दाबून ठेवलेला होता की लोक इकडून पळायला लागले तो चोपायचं त्यांना म्हणून. सर
इतके सील करून ठेवलेल्या होत्या सगळ्या याच्यातून, कुठं जाता कामा नाही सगळ्या. अशा तो जो जनरल म्हणून जनरलकडं इन्फॉर्मेशन जी लागती, इनपुट्स लागतात ठरवायला, त्या इनपुटसाठी एक वेगळं खातं असतं आणि ते गुप्तचरांचं खातं असतं. आणि शिवाजीराजांचं गुप्तचरांचं खातं अत्यंत बळकट होतं. शिवाजीराजे हेर खात्यावर प्रचंड पैसे खर्च करतात. ते हेर त्यांना वेळेत बातम्या आणून देतात आणि त्याच्यावर शिवाजीराजे आपले प्लॅन्स ठरवतात. हे सगळं दिले ते. शिवाजीराजांनी सुरत लुटली ना, सुरतेचा ब्लूप्रिंट यांनी आणलेला होता, सगळा अख्खा सुरतेचा ब्लूप्रिंट होता. पण शिवाजीराजांना यावं लागलं कारण शायस्ता खान आला. शायस्ता खानाच्या बरोबर 1,00,000 फौज होती. आमच्या स्वराज्याची सगळी फौज गोळा जरी केली ना तरी 40,000 झाली नसती त्यावेळेस. आणि हा येऊन बसला बादशाचा मामा, बादशाचा जैसा प्रतिमा असं लिहिलं आहे त्याच्यात त्यांनी, की हा येऊन बसला शायस्ता खाना किताब आहे. 3 वर्ष पुण्यात होता. एकच किल्ला घेतला त्यांनी, तो सुद्धा भुईकोट किल्ला पुण्याच्या जवळ असलेला चाकणचा घेतला त्यांनी. आणि बाकी काही घेच ना, मी जाईच ना, तो कुठेही जाईना. रोज आपलं मेजवान्या चालायच्या, नाचगाणी चालायची. ह्या मुघलांची मनोवृत्ती त्यावेळची काय होती हे दाखवणारा एक प्रसंग महासिर आलमगिरीमध्ये आहे. साकी मुस्तैद खानांनी लिहून ठेवलेला आहे. या शायस्ते खानांनी त्याच्या एका मुलीचं लग्न पुण्यात लावलं. त्या मुलीचं नाव परी बेगम. शाहिस्ते खानाची अजून एक बहीण होती, म्हणजे जशी फरजाना बेगम नावाची एक त्याची बहीण होती. हे फरजाना बेगमेचं लग्न जाफर खान वजीराशी झालेलं होतं. त्याला 2 मुलगे होते. एकाचं नाव होतं कामदार खान आणि दुसऱ्याचं नाव होतं नामदार खान. त्याच्यातल्या कामगार खानाशी परी बेगमेचं लग्न पुण्यात शाहिस्ते खानाने लावलं. जाफर खान लग्नाला आला होता बरं का, मुद्दामून पुण्यात. वजीर औरंगजेबाचा हा मुद्दामून पुण्यात येऊन गेला, तिथं कसब्यात लाल महालाच्या जवळ. पुण्याला 3 दिवस सुट्टी देऊन टाकली होती त्यांनी. आणि हा हालेच ना, मेजवान्या चालू आहेत. तर शिवाजीराजे राजगडला जाऊन बसलेत. बरं, शाहिस्ते खानाला एक गोष्ट माहिती होती, ह्या माणसाच्या फार जवळ जर का गेलं तर तो आतडी बाहेर काढतोच तिथनं. त्यामुळं फार जवळ जाता कामा नये. त्यामुळे आपण पुण्यात थांबू, बघूया काय होतं. नामदार खान आला त्याच्याकडे, म्हणजे त्याचा भाचा आला धाकटा. आणि तो शायस्ता खानाला म्हणाला की मामूजान, अरे आपण 3 वर्ष इथं बसलो आहे, 1 किल्ला फक्त चाकणचा घेतला, तुम्ही मला परवानगी द्या, मी जातो आणि शिवाजीला पकडून घेऊन येतो. आता शाहिस्ता खान काय म्हणतोय बघा. मुघली मनोवृत्ती कशी होती ते सांगणारं त्याचं द्योतक हे आहे. शायस्ता म्हणाला, तू तुझ्या जवानीच्या जोशात असं बोलतोयस म्हणाला सगळे. अरे आपण जर का शिवाजीला पकडलं तर औरंगजेबाला दक्षिणेत कोणी मोठा शत्रू राहणार नाही. आणि एवढी मोठी कामगिरी केली म्हणून तो आपल्याला काबूल आणि कंदाहारला पाठवेल. त्याच्यापेक्षा पुणं काय वाईट आहे, इथली हवापाणी छान आहे म्हणाला इथलं सगळंच. मी सांगत नाही, तिथं लिहिलं आहे त्या कागदात. तो म्हणाला तू जाऊ नको, काबूल कंदारला डिफ्यूट करेल आपल्याला, फार पंचायत भिकार मुलूक आहे तो सगळा तिथला. त्यामुळे नामदार खानाने काही केलं नाही. आणि हे सगळं शिवाजी महाराजांना त्यांच्या हेरान येऊन सांगितलं. महाराज, शायस्ता खान म्हणतो आता हलणार नाही, मी आता इथंच राहणार. महाराज म्हणाले, आता आपल्याला जायला पाहिजे. आता तो जर का येत नाही म्हणतोय तर आता आपल्याला जायला पाहिजे. त्याला तर उखडून काढला पाहिजे इथनं. माझा मुलूक बर्बाद करतोय 3-3 वर्ष. रयत सगळे डोंगरात जाऊन राहिले, गाई गुरं पळवलेली जात आहेत, मुली पळवल्या जात आहेत सगळ्या. जाळपोळीला ऊत आलेला आहे, ह्यांची गाणी बजावणी चाललेली आहेत. कव्वालीचे सूर सगळे ते आमच्या लाल महालातनं सगळे यायला लागलेले आहेत. आता तिथं जाऊनच ह्याला वचपा काढला पाहिजे, ह्याला तिथंच ठोकला पाहिजे नाही. पण लाल महाल काय होता सगळ्यांना माहिती होतं. तिथले वाडे पुणं सगळं अगदी तळहात फोडासारखं सगळ्यांना माहिती होतं सगळ्या. पण खानाकडं किती लोक आहेत, आपण किती लोक न्यायचे, कसे न्यायचे, काय न्यायचे, ह्याच्यासाठी तयारी लागते ना, ह्याच्यासाठी प्लॅनिंग लागतं ना. अहो, एक माणूस जरी म्हणाला असता त्यातला चुकून, कुणाला तरी भलत्याला भावाला म्हणाला असता, मेवण्याला म्हणाला असता की आम्ही पुण्याला चाललो आहे बरं का, जाणार आम्ही शाहिस्ते खानाच्या इथं, असं जरी चुकून म्हणाला असतं ते कळलं असतं शाहिस्ते खानाला, म्हणजे काय झालं असतं सर.
कुणी म्हणाल्याचं दिसत नाही. आणि आता शिवाजीराजांनी काय केलं, मला आठवते आमच्याकडं एक नवीन कोणी CEO एका कंपनीत आला ना की मग तो स्वतःचे काहीतरी नियम काढतो. पहिली गोष्ट म्हणजे आधीचा जो असेल त्याचा जो प्रेडिसेसर असेल त्यांनी कशी कंपनी गाळात घातली इथपासून त्यांनी सूर काढायला सुरुवात करतो. आणि मी कसा श्रेष्ठ आहे, मी कसा अमुक आहे, माझे कॉन्सेप्ट्स कसे आहेत वगैरे सांगायला सुरुवात करायची. त्याच्यात आमच्याकडे एक वीर आले असेच पूर्वी. आम्ही होतो तिथं, मी त्यावेळेला एक्झिक्युटिव्ह होतो. जस्ट इन टाईम नावाचा एक त्यावेळेला, मी आता सांगतो ही गोष्ट 30 वर्षापूर्वी, जस्ट इन टाईम म्हटलं म्हणजे काय, तर म्हणाले आता आपण इंजिन्स जे आहेत 20 इंजिनं आपल्याला करायचे आहेत, आपण इन्व्हेंटरी ठेवायची नाही. म्हणाले काय नाही, वी विल वर्क विदाउट इन्व्हेंटरीज and we'll gear up our ancillary industry in such a way that the entire material will come over here on the same day of the assembly. म्हणजे शॉप सगळा, बाकीचे बाहेरचे सगळे सप्लायर यांनी 20 इंजिनला लागणारं मटेरियल त्या दिवशी आणून द्यायचं. म्हणजे सगळं ते इंजिन बांधून देऊन संपवून टाकायचं, इन्व्हेंटरीच नाही. कॉन्सेप्ट चांगला आहे कागदावर, हा सगळा आहे, प्रत्यक्षात आपल्याकडे घडत नाही. आणि आपल्याकडे एखादा लेत असेल, अरे काय झालं रे, माणूस का नाही आला, नाही आई वारली, गेला तिकडं. लोकांनी किती वेळा आईला मारलं आहे त्याच्यातनं, असे आई गेली, हा गेला, मेवणी गेली, लग्न आहे, कुंजा आहे, असं करत थोडक्यात म्हणजे मटेरियल कधी वेळत नाही. एक कॉम्पोनंट 3000 कॉम्पोनंट्समधला एक कॉम्पोनंट जर का नसेल तर ॲसेंब्ली होऊ शकत नाही. मग जस्ट इन टाईम कॉन्सेप्ट कसा काय चालणार इथं आमच्याकडं? जपानमध्ये चालेल तो, कारण ते लोक डिसिप्लिन्ड आहेत. कोबेला भूकंप झाला त्यावेळेला ते म्हणाले आम्हाला बाकीची बाहेरची कोणाचीही मदत नको, आम्ही आमचं सगळं परत उभं करू सर. तर फुकुशिमा झालं एवढं आहे की जपानने कुणाकुणाकडनं मदत घेतली बघा तुम्ही. आकडे इतके डिसिप्लिन्ड लोक आहेत, ते म्हणाले आम्ही जास्ती काम करू. सगळेच लोक जास्ती काम करायला तयार, पण म्हणाले आम्ही बाहेरची मदत घेणार नाही. इथं आपल्याकडं तसं नाही. त्यामुळे आपल्याकडं कॉन्सेप्ट चांगले असले तरी चालत नाही. इथं शिवाजीराजांनी आयत्या वेळेला लोक एकत्र आणले बघा. असं हे काही लेंढार काय, त्यांच्याबरोबर 200-400 लोक असतील, 1000 असतील काय, 200 असतील, 500 असतील. ते पुण्यात एका वेळेला सगळे लोक आले म्हणजे कळलं असतं ना काय झालं आणि काय नाही, ते कशाला आलेत लोक ते. पण कुणीतरी कुणाचं तरी लग्न काढलं बरं का, आपल्याच लोकांनी सांगितलं, कुणाला तरी गाळात घातला, तुझं लग्न आहे आता, तू लग्न करून घ्यायचं या मुलीशी, चल पुण्यातच लावायचं लग्न, आम्ही सगळे वराडी तुमचे, तिथं येणार आम्ही सगळे, लग्न आम्ही लावून देणार, रात्री पसारवणार तिथनं. एकदा गोरज मुहूर्त झाला, लग्न झालं की आम्ही पसारवणार. दिवस रमजानचे आहेत. रमजान म्हणजे दिवसभर उपास करायचे आणि रात्री सूर्यास्त झालं की खायचं आणि मग झोपायचं. बघा लोक कसे निवडतात, काय काय निवडतात, लोकांचं काय चालतं आहे सगळं माहीत होतं इथं लोक. आणि तिथला सगळा प्लॅन माहिती. आता शाहिस्तेखान ऐन त्या लाल महालात होता का, लाल महालाच्या पलीकडे असलेल्या बागेत छावणी टाकून होता का, तिथल्या तंबूत होता का, काय कुठं काय असेल, तिकडनं भांडायचं काही कारण नाही. शिवाजीराजांनी नेमकं काय केलं हे महत्त्वाचं आहे सगळ्याचे. पण त्यांनी लोक जमवले आयत्या वेळेला. रात्र झाली, सामसूम झाली, त्यावेळेला आपली जी मंडळी होती त्यांनी बरोबर जागा हेरली होती. ते म्हणाले जेवणं झालेले आहेत आणि ते आचारी बिचारी सगळे आता ती भांडी कुंडी असे धुवून बिवून ठेवायचे मागं लागले. आपले लोक भिंतीवरनं उतरले बरं का पाठीमाग. 2-4 आचार्यांनाच चोपला तिथं त्यांनी. पहारेकरी झोपले होते खाऊन नेहमीप्रमाणे. मग आपल्या लोकांनी त्यांना असा पहारा करतात काय असं म्हणून मारलं सगळ्यांनी तिथून. आणि सगळी त्या लाल महालात घुसली. बरं हा कुठं बसला आहे शाहिस्तेखान हे नेमकं माहीत नव्हतं सगळ्यात. शाहिस्तेखानाचा मुलगा आदल्या दिवशी आला होता, त्याचं नाव अबुल फतह खान. त्यामुळं कुठं तो आहे पण तरी महाराजांना पत्ता लागला. आणि शिवाजीराजे सगळे बरोबर त्या खानाच्या तिथं गेले. तोपर्यंत त्या बायका उठल्या होत्या खानाच्या, किती होत्या देवजाणे पण बऱ्याच असत्या, 5-6. क्षमादानं वगैरे चिरागदानं त्यांनी विझवून टाकली, अंधार केले. पण हा जाताना दिसला म्हणून महाराजांनी एक वार काढला खाडकन. त्याला तो कळतं, तलवारीला वार लागल्याचं कळतं, आपल्याला जाणीव होती. महाराजांना वाटलं बहुतेक याची गर्दन मारली गेली सगळ्याच्यात. चला चला म्हणाले, काम झालं आता.
म्हणून आपल्याच लोकांनी मुघलांचेच वेश घातलेले होते तिथं सगळे. त्याले दरवाजापर्यंत आणि आरडाओरडा, अरे या या म्हणाले आत लवकर, कोण लोक घुसलेत बघा, इथं गनिम घुसलाय म्हणून आपल्याच लोकांनी दरवाजे उघडले. मुघल आत आल्यावर आपले लोक बाहेर त्याच दरवाजाने पसार झाले सगळ्या. हे सगळं प्लॅन करायला तुम्हाला किती गोष्टींवर ध्यान ठेवावं लागतं बघा. बारीक सारीक सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, अचूक माहिती पाहिजेत. नदी ओलांडून मग बाजी सर्जेराव घोडे घेऊन उभा होता. आमचा सध्याचा भांबावडा म्हणजे भांबोर्डा आहे, तिथं रोकडोबाचं देऊळ आहे, मारुतीचं देऊळ आहे, तिथं उभा होता. आणि मग तिथनं शिवाजीराजे जरेसाकडे गेले, जरशेश्वरला गेले, मग सिंहगडला गेले पडते. पण ह्याचा दणका त्या शायस्तेखानाला एवढा बसला, अरे तो म्हणाला 60-70 हजार फौज इथं आहे सगळ्या ह्याच्यातनं, हा माणूस कुठनं भूतासारखा येतो, कुठनं आमच्यावर हल्ला चढवतो, माझ्यापर्यंत पोचतो, माझी बोटं सगळी तोडतो, उद्या गर्दन मारेल हा तिकडं. 3 वर्ष पुण्यात राहिलेला शायस्तेखान 6 एप्रिलला त्याच्यावर हल्ला झाला, 63 झाली. पुढं 3 दिवसात 3 बोटं गमावून निघून गेली. 3च दिवसात पळाला बरं का हा इथनं. नकोच म्हणाला, पुण्यात राहायला नको, भयंकर शहर आहे म्हणाला आहे इथं सगळ्या ह्याच्यातलं. आधी म्हणत होतं चांगलं आहे सगळ्या ह्याच्यात, उत्तम हवा पाणी, तो म्हणाला आहे भयंकर लोकांचं शहर आहे. मग तो औरंगाबादला गेला, मग त्याचं डेप्युटेशन बंगालला केलं. बादशाची ज्याच्यावर खप्पामर्जी होत असे त्याला बंगालमध्ये पाठवत असत सगळ्या. दलदलीचा प्रदेश सगळा तो आसाम बिसाम वगैरे मध्ये तिकडं तिकडं त्यांनी चांगलं काम केलं शायस्तेखानाने. तिथं पोर्तुगीज लोक एका बेटावर किल्ला बांधत होते, तर त्यांना हुसकून लावून त्यांनी किल्ला बिल्ला ताब्यात घेतला आहे तिकडं शायस्तेखानाने. आग्र्याला वारला तो नंतर. एक मिर्झा मुहम्मद म्हणून, कुणाला काय काय छंद असतात बघा, फार गमतीदार छंद आहे या माणसाचा हा मिर्झा मुहम्मद म्हणून. मी याचं नाव सांगतो आहे त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळल्या. हे कुणाला नाणी जमवायचं असतं, कुणाला नोटा जमवायचा असतं. काही काहींचे छंद फार भारी असतात, विपरीत असतात, ते सगळेच काही सांगत नाही मी. परंतु हा जो माणूस होता मिर्झा मुहम्मद, त्याला कुणी माणूस मेला ना की त्याची तिथी टिपून ठेवायचा त्याला छंद होता बरं. मी म्हटलं काय छंद या माणसाचा. म्हटलं हा सकाळी उठला की दात घासताना लोकांना विचारत असेल काल कोण कोण मेलं, कुठं कुठं. जेवढी संख्या जास्ती तेवढा ह्याला आनंद जास्ती. ह्याच्या नोंदी वाढल्या ना, 1500 नोंदी आहेत त्याच्या त्याला तारीखी मुहम्मदी म्हणतात त्याला. त्या तारीखी मुहम्मदीमध्ये 1500 नोंदी आहेत. बाजीराव गेल्याचं आहे, राजाराम महाराज वारल्याचं आहे. काही लोकांना विशेषणं लावली आहेत त्यांनी. राजाराम महाराजांना त्यांनी कर्वफर नमुदा असं म्हटलं आहे. कर्वफर म्हणजे दरारा आणि ज्याचं सगळा असा माणूस तो वारला. बाजीरावाच्याबद्दल तर त्यांनी साहिबी फुतुहात उज्जाम असं लिहिलं आहे. प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव गेला म्हणत ते. म्हटलं चांगला छंद या माणसाचा. ह्याच्यामुळे आम्हाला 4 गोष्टी तरी कळल्या आहेत. त्याच्यात आग्र्याला हा वारला, आग्र्याला गेला. मुस्तकीरुल खिलाफत अकबराबाद असं म्हटलं आहे त्यांनी, म्हणजे ते आग्रा थोडक्यात नाही. त्याच्यावरनं शायस्तेखानाचं काय झालं कळलं. पण काय झाले असेल तुम्ही कल्पना करा की रात्री हा उगवतो कुठनं एकदम, हा बाबा इथपर्यंत पोचतो, माझे हात तोडतो, तिथनं बोटं मारतो. 3 दिवसात पळाला पुणे सोडून त्याच्यात. आणि 3 दिवस त्यांनी बर्बाद केलेला मुलूक आता करायचा. आता आपल्याला लवकरात लवकर भरपाई कशी करायची मुघल मुलखातनं, तर सुरतेसारखं दुसरं काही नव्हतंच हो तिथं. सुरत म्हणजे अतिशय सधन शहर त्यावेळेचं. मोठं बंदर, स्वाली बंदर आहे तिथं. अनेक जहाजं तिथं लागायची. मक्केला लोक सगळे तिकडून जायचे. त्यामुळे सधन शहर होतं. अनेक वखारी, युरोपियन लोकांच्या वखारी तिथं होत्या. त्यामुळं सुरत लुटायची असं ठरवलं. कारण एक दिवस बहिर्जी आला महाराजांच्याकडून, म्हणाला महाराज सुरत मारेली आणि अगणित द्रव्य सापडेल, अगणित मिळेल म्हणाला. त्यांनी असं सांगितल्यावर महाराज एकदम खुश. एका झटक्यातच एवढं मिळतं आहे म्हणतात ते. आणि मग ते पुढचं आता मी सगळं सांगत नाही काय झालं ते. एकच व्यापारी मारला असताना त्यांनी, म्हणजे पकडून त्याच्याकडनं काढून घेतलं असताना तरी सगळ्याची भरपाई झाली असती. त्या एका माणसाचं नाव आहे विरजी व्होरा. त्याच्या एकाकडं 20 पिपं सोनं होतं एका माणसाला. हिरे विरे तर वगैरे जाऊच देत, अजून चालू आहे हिऱ्याचा व्यापार सुरतेला मोठ्या प्रमाणात चाललेला आहे सगळा. परंतु त्या बहिर्जीनं सगळा ब्लूप्रिंट आणून ठेवला होता महाराज. कुठं कुठं हात मारला, काय लुटला असेल पहिल्यांदा.
पहिल्यांदा जकात घर लुटलं असं लिहिलं तिथं त्यांनी. कॅश असते ना जकातीची, तिथं ताबडतोब कॅश हातात मिळाली. परंतु तिथं जायचं आणि परत यायचं, 5-5 हजार घोडी घेऊन जायचं, त्यांचा सगळा खर्च असतो घोड्यांचा. घोड्याला हे घायला लागतंच ना शेवटी सगळ्या. त्याचा जामानिमा सांभाळायचा आणि वेगाने परत यायचं, लूट मारून परत यायचं. शिवाजी राजांनी ह्याला जे प्लॅनिंग लागतं, आम्हाला आकडे कसे मिळाले की तुम्हाला कागदपत्र कशी मिळतात त्याचं एक उदाहरण जाता आता सांगतो. त्या मुघलांच्याकडे सिस्टम्स होत्या, सिस्टम्स नाहीत असं नसतं कधी. इतकी वर्ष त्यांचं राज्य चाललं आहे, ॲडमिनिस्ट्रेशन उत्तम असतं त्याच्यात. फक्त दिरंगाई असते, जसा पसारा वाढत जातो ना तशी दिरंगाई वाढायला लागते सगळ्या. आपल्याकडं पसारा वाढला, दिरंगाई मुद्दामून वाढवतात लोक त्या सगळ्या, म्हणजे आणखीन काही इकडून तिकडून काही जरा. पण तसं मुघलांच्याकडं काय आहे की प्रत्येक गावात त्यांचा एक एक माणूस होता आणि त्याला वाकाई नवीस असं म्हणायचं. वाका म्हणजे वृत्तांत. तो त्या गावात सकाळपासून काय झालेलं आहे या घटना लिहून तो दिल्ली आग्र्याला पाठवून द्यायचं. हे त्याचं काम, वाकाई नवीसाचं काम. काय झालं काय नाही सगळं लिहायचं. बरं काही वेळा तो काय करायचा माणूस, तो सुभेदार म्हणायचा, हा लेखाचा माझ्या विरुद्ध काही लिहून पाठवत नाही ना, नाहीतर औरंगजेब किडून माझी मनसब काढून घेईल ना. म्हणून ते वकाई नवीसाला बोलवायचे आणि तू काय लिहिलेस ते मला दाखव आधी सर, तू काय रिपोर्ट पाठवणार आहे दिल्लीला, तो आधी मला दाखवायचा मग पाठवायचं. हे लोक असं करतील हे मुघलांच्या सगळ्यांना वरती माहीत होतं. म्हणून काही खुफिया नवीस असायचे. खुफिया नवीस म्हणजे ते कोण आहेत हेच लोकांना पत्ता लागायचं. ते खुफिया नवीस परस्पर रिपोर्ट पाठवून द्यायचे. हा खुफिया नवीस हे माहितीच नसायचं लोकांना. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी. परांडा किल्ला आहे, परांड्याचा किल्लेदार होता आणि तिथनं हा नामदार खानच चालला होता, सोलापूरला चालला होता, या शाहिस्ते खानाचा भाचा. आता हा शाहिस्ते खानाचा भाचा आहे, औरंगजेबाचा मावस भाऊ आहे हा सगळा. त्यामुळं तो किल्लेदार बाहेर आला, मेजवानी वगैरे केली त्यांनी, नाचबिस्वा केला असेल बहुतेक, आणि मेजवानी करून किल्लेदार आत गेला आणि नामदार खान गेला सोलापूरला. तिथला जो वकाई नवीस होता त्यानं रिपोर्ट लिहून पाठवला असं असं झालं म्हणून. त्या औरंगजेबानी त्या किल्लेदाराला एक शोकॉज नोटीस पाठवून दिली. तो म्हणाला, तू किल्लेदार आहेस, यू आर कन्फाईन्ड टू दोज 4 वॉल्स. तू आत थांबायचं, बाहेर यायचं नाही. तू बाहेर का आला? तो नामदार खान असू दे, आणखीन कोण असू दे, तू बाहेर का आला इथं सांग, त्याचं कारण दे मला, तोपर्यंत तुझी मनसब मी कमी करून टाकतो. इतकी बारीक, वेळ लागायचा सगळ्याला, परंतु माहिती मात्र पोचायची. तसा सुरतेचा वाका मिळाला. वकाई नवीसाच्याकडनं पाठवलेला एक कुठला तरी वाका सुरतेचा, त्याच्यावरनं सुरतेची लूट किती झाली ते आम्हाला आकडे कळले सगळ्या. 1 कोटी रुपये मारले तिथे शिवाय. 1 कोटी रुपयाची ती लूट होती. कॅश, हार्ड कॅश, म्हणजे काय जडजवाहीर असेल, पैसे असतील सगळ्या. पण 3 वर्ष बर्बाद होती ते. आपला मुलूक तर कारणी लागला सगळ्याच्यातनं. आणि तो पैसा सिंधुदुर्गाला गेला, दुसरीकडे नाही गेला. सिंधुदुर्ग बांधायला काढला सगळ्या. आणि आता मिर्झा राजा आला. मिर्झा राजाच्याकडं त्याला तरा म्हणतात, तरा. माझ्याकडं नकाशे आहेत ते किल्ल्यांचे. मिर्झा राजांनी औरंगजेबाला इथल्या किल्ल्यांचे नकाशे, प्लॅन्स आणि एलिव्हेशन्स पाठवून दिलेली आहेत. तरा म्हणतात. 23 किल्ले आणि 12 किल्ले सगळ्याचे आहेत, नावासकट आहेत. त्यावेळेला काढलेले 1665मध्ये काढलेले सगळे आहेत. शिवाजीराजांनी एकूण अंदाज घेऊन 23 किल्ले दिले. 1 किल्ला शहाजीराजांच्या बदल्यात द्यायला शिवाजीराजे नाखुश होते. 23 किल्ले इथं दिल्यावर काय झाले असेल, मनाची अवस्था काय झाली असेल त्यांची. पण तेही दुःख पचवलं त्यांनी. आणि नंतर मात्र मग शिवाजीराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याला हेर खातं प्रचंड होतं. मोठं बहिर्गी नायकांनी जे काही काम करून ठेवलेलं होतं तेच काम इतकं विलक्षण होतं की या आग्रा सगळ्या एपिसोडमध्ये शिवाजी महाराजांचा एकही माणूस दगावला नाही. 8 हत्ती आणि ते सगळे परत आले. निशाण होतं. शिवाजी महाराजांची पालखी येते आत. त्या पालखीला चांदीचा पत्रा मारलेला आहे. त्याचे खूर सोन्याचे आहेत. अनेक लोक सुखपाल वापरतात. सुखपाल म्हणजे पालखीचाच एक प्रकार आहे. शिवाजीराजे दिसायला अत्यंत गोरे आणि देखणे आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा 9 वर्षाचा मुलगा आहे. अजाईब सुरती खेजी गोरारंगी असं लिहिलं. विलक्षण गोरारंग याला मिळालेला आहे. हे सगळं डिंगलमधनं लिहिलेलं आहे. तर ते
आग्र्याहून सुटका हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला अफजलखानाच्या नंतरचं सगळ्यात भयानक प्रकरण. पण आपल्या बुद्धिवैभवे पराक्रमे कोणाची गणना न करता कोणाशी तुंबळ युद्ध करून रणास आणले वगैरे जे काही लिहिले, कोणाचे भेटीस गेले, कोणास आपले दर्शनास आणले, कोणाचे मित्रभेद केले, कोणास परस्पर दगे करवले, असे ज्या ज्या उपाये जो जो शत्रू आकळावा त्या त्या उपाये तो तो शत्रू आकळला त्यांनी तिथे. आणि शिवाजीराजे सर्व लोकांना जिवंत परत घेऊन आपल्याकडे स्वराज्यात. मग मात्र ही चूक त्यांनी कधी केली नाही. मिर्झा राजाच्या वेळेला झालेली चूक शिवाजीराजांनी आयुष्यात कधी केली नाही. एखादा चांगला मॅनेजर असतो ना, तो ही ऑलवेज लर्न्स फ्रॉम द मिस्टेक्स असं म्हणतात त्याच्यात. यू हॅव टू लर्न फ्रॉम द. कोण करत नाही हो चुका, कोण करत नाही. सगळ्यांच्या हातनं चुका होतात. मनुष्य प्राणी आहे, प्राणी मात्र आहे, चुका होतात. मेलेला माणूस फक्त चुका करत नाही, कारण तो काहीच करत नाही त्यामुळं. परंतु इथं शिवाजीराजांनी नंतर जे काही 66च्या नंतर त्यांची आघाडी आहे की 70 पुढं 14 वर्ष आहेत. या 14 वर्षात म्हणजे शिवाजीराजे ज्या वेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला त्यांच्याकडे 17 किल्ले होते. परत आले त्यावेळेला 18 किल्ले होते. आणि 70 साली तानाजीला पाठवून कोंढाणा ताब्यात आणल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी जी आघाडी मुघलांच्या विरुद्ध उघडली त्याच्यात पुढच्या 8 वर्षात शिवाजी महाराजांच्याकडे जिंजीपर्यंत सगळे धरून 260 किल्ले होते. पण त्यांचे शब्द बघा काय आहेत. एका बकरीत फार बकरी नंतरचे आहेत परंतु शब्द फार सुंदर आहेत. शिवाजीराजे असं म्हणाले की आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. त्या बकरीतला आकडा आहे 360 म्हणून. आज हजरतीस 360 दुर्ग आहेत. एक ना एक दिवस खासा आलमगीर दख्खनेत उतरेल, एक दिवस औरंगजेब दक्षिणेत उतरेल. माझा एक एक दुर्ग त्या आलमगिराविरुद्ध मी एक एक वरुष लढवीन. माझा एक एक किल्ला मी औरंगजेबाच्या विरुद्ध एक एक वर्ष लढवीन. त्या आलमगिरास अवघी दख्खन काबीज करावयास 350 वर्षांचं आयुष्य लागेल. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर औरंगजेब इथं आला. त्याला माहिती होतं इट्स अ लॉंग ड्रॉन बॅटल. 25 वर्ष औरंगजेब इथं आहे. 25 वर्ष हिंदुस्थानचा बादशाह, तख्ते ताऊसवर बसणारा, मयुरासनावर बसणारा, ऐशो आराम दिल्ली आणि आग्र्याचा भोगणारा, हा दख्खनच्या दऱ्याखोऱ्यात डोंगराळ भागात येऊन नाचतोय. त्याची दैना उडती आहे सगळ्या ह्याच्यातनं, प्रचंड दैना. कारण हा मुलूखच आपला असा आहे. औरंगजेबाने 89मध्ये त्याच्या एका माणसाने, एक हातम खान म्हणून होता, त्यांनी तोरणा किल्ला घेतला. तोरणा फार भयानक किल्ला आहे आमच्याकडं. म्हणजे इंग्रजांनी असं लिहिलं आहे की सिंहगड जर का सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरटं आहे असं त्यांनी लिहिले. असा तो तोरणा विलक्षण किल्ला आहे, प्रचंडगड. तो हातम खानाला किल्लेदार म्हणून पाठवला. त्याला किताबच दिला, किलहदार खान, बरं औरंगजेबाने. गेल्यावर तो वरती गेल्यावर त्याला तो तोरणा काय तो कळून आलं. त्यांनी त्याच्या गुरुला पत्र लिहिलं की हा जो तोरणा नावाचा शिवाजीचा किल्ला आहे तो इतका भयानक आहे की इथं तरुण माणसाची हवेलंडी उडते, तिथं माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचं काय झालं असेल याची कल्पना करा. असं फल्लू साफ हलीन म्हणजे सैतानाची गुहा आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे त्याच्यात. इथं फक्त भूतखेतच राहतात, बाकी कोणी राहूच शकत नाही या मुलखात, असं वरती. त्याच्यावर खाली परत तो किल्ला उतरायची वेळच आली नाही, कारण वरती लढाई झाली आणि त्याच्यातच तो मारला गेला त्या हातम खान त्या सगळ्या. परंतु या लोकांची धारणा इथल्या किल्ल्याबद्दल अशी होती, काय होईल काय सांगत नाही. एकदा औरंगजेबाने सातारचा किल्ला घेतल्याच्यानंतर तो त्या माण म्हणून एक तिथं नदी आहे बघा, माणदेशातल्या इथं त्याच्यात खवासपूर म्हणून गाव आहे. त्या खवासपूरच्या जवळ मुक्काम होता औरंगजेब. नदीला फारसं पाणी नव्हतं त्यामुळे त्याचा मुक्काम, त्याच्या सगळे तंबू वगैरे तिथंच मारलेले होते औरंगजेबाचे सगळे तिथं. रात्री कुठेतरी डोंगरात पाऊस पडला बरं का भयंकर, आणि सकाळी एक प्रचंड लोंढा आला आणि त्याच्यात औरंगजेबाची छावणी वाहून गेली तिथे. मग औरंगजेब पडला, तो लंगडायला लागला त्याच्यानं. त्याच्याच चरित्रकारांनी लिहून ठेवले आता तो तैमूरलंगचा वंश शोभतोय म्हणून, कारण लंगडायला लागला त्याच्यातनं. म्हणजे इथं कुठं मुक्काम करायचा काय, रात्री कुठं पाऊस पडतो इथं छावणी जायची. तो विशाळ घडून येतो. तर शेवटी आपल्या लोकांनी प्रत्येक किल्ला म्हणजे भांडवलच करून टाकलं.
म्हणजे किल्ला लढवायचा, किल्ल्यावरचा अन्नाचा साठा संपला, दारूगोळा सगळा संपला की लोकांशी बोलणी लावायची. किती पैसे देता, कुठं महाबत खान आणायचा, कुठं रुहुल्ला खान असायचा, तिकडे तरबियत खान असायचा. तुम्ही किती पैसे देता सांगा, किल्ला तुमच्या ताब्यात देतो. कोण म्हणायचं 25,000, कोण म्हणायचं 30,000. मग मराठे पैसे घ्यायचे आणि किल्ला देऊन टाकायचे त्या ताब्यात, तुम्ही जाऊन झेंडा लावा. मग तो माणूस एक सोन्याची किल्ली पाठवायचा, ज्याला किली द फतह असं म्हणायचं, विजयाची किल्ली. ती औरंगजेबाकडे पाठवायची. की औरंगजेब विचारायचा, किसने फतह पाई एक किल्ले पर. कुठेतरी सांगायचं यांनी विजय मिळवला आहे. मग औरंगजेब त्याची मनसब वाढवून टाकायचा, त्यामुळे हा खुश व्हायचा. मग औरंगजेब त्या किल्ल्याचं नाव नवीन ठेवून टाकायचा, बारसं करून टाकायचा. मग नवीन किल्लेदार नेमायचा कुणीतरी. मग तो किल्लेदार यायचा, सगळा बघायचा किल्ला, मग डागडुजी करायचा, अन्नधान्य आणून कोठ्यात भरायचा, तोफा वगैरे नवीन आणून ठेवायचा, दारूगोळा असा आणून सगळीकडं ठेवला. नवरदेवासारखा असा किल्ला एकदा सगळा सजला की कुठल्या तरी काळ्या रात्री काळ्या कातळावरनं मराठी वरती जायचे आणि किल्ला जिंकून घ्यायचे सगळ्याचा. असा औरंगजेबाला आपल्या लोकांनी 25 वर्षे छळला. औरंगजेबाच्या लोकांना मारायचं नाही, त्याचे लोक पकडायचे, त्यांचा कुटुंब कबिला पकडायचा आणि सांगायचे किती पैसे देता म्हणजे सोडू, 1,00,000 रुपये द्या म्हणजे सोडतो कुटुंब कबील. देण्यावाचून गत्यंतरच नसायचं, लोक आणून द्यायचे पैसे. त्यामुळं त्यांचे लोक हेच आपलं भांडवल झालं, आपले किल्ले हे आपलं भांडवल झालं. आणि भांडवल किती, सुरुवातीला 20-25 हजार रुपये घेऊन किल्ले द्यायचे आपले लोक. तर ज्या वेळेला विशाळगड गेला, विशाळगडला मोर्चे लावले, स्वतः औरंगजेब गेला तिथं विशाळगडला. पावसाळा सुरू व्हायची वेळ आली होती. तिथला पाऊस भयंकर आहे. त्या विशाळगडच्या भोवताली सगळं अरण्य होतं त्यावेळेला. पाऊस तिथं अजूनही गवे आहेत. औरंगजेबाचा नातू, त्याचं नाव होतं बेदार बख्त. बेदार बख्त निगोसिएशन्स करत होता मराठी आणखी मुघलात पैशावरनं. आणि तो म्हणत होता, आजीजीनं सांगत होता किल्लेदाराला, वरती प्रतिनिधी होता, त्यानं सांगत होतं काही करून किल्ला द्यावं ताब्यात. माझा हा आजोबा हा काही कायम किल्ल्यावर राहणार नाही, तो इथं येऊन परत जाईल. तो गेला की परत देऊन टाकतो आम्ही तुम्हाला किल्ला, पण आत्ता देऊन टाका तुम्ही आम्हाला. मराठ्यांनी दिला किल्ला. किती पैसे घेतले असतील? 2,00,000 रुपये घेतले विशाळगड सोडायला. काय जमवले पैसे कुठनं? पगार नाही, काही नाही. औरंगजेबाच्याचकडनं पैसे जमवत बसले होते लोक आपले. मग सधन झाले, सगळे किल्ले परत बांधून काढले आपल्या लोकांनी, किल्ले लढवले. रामचंद्रपंत अमात्य हे सगळं जे आहे ना, अमात्य त्यावेळेला होता. शिवाजी महाराजांची नीती त्याला पूर्ण माहिती होती या सगळ्या, आणि तीच त्यांनी कॅरी फॉरवर्ड सगळ्या याच्यातनं केली. आणि औरंगजेबाच्या विरुद्ध हा जो लढा आहे, स्वातंत्र्य समर आहे मराठ्यांचं, घाबरले नाहीत कोणी. 89 साली म्हणजे 87 साली, 86-87ला आदिलशाही घेतली त्यांनी. 89मध्ये कुतुबशाही औरंगजेबाने संपून टाकली. 89मध्ये संभाजीराजांना पकडून ठार मारलं त्यांनी. 89मध्येच राजधानी 3 नोव्हेंबरला रायगड घेऊन टाकला त्यांनी. बहुतेक शिवाजी महाराजांचं तख्त सिंहासन औरंगजेबाने नेलं. म्हणजे इथं राजा नाही, इथं राजधानी नाही, इथं तख्त सिंहासन नाही, अशा अवस्थेत महाराष्ट्र औरंगजेबाशी पुढची 18 वर्ष लढला. आणि ह्या लढाईचं शेवट हा औरंगजेबाच्या मृत्यूनं झाला. मला वाटतं की औरंगजेबाच्या मृत्यूचं सगळ्यात जास्ती दुःख मराठ्यांना झालं. त्याच्या मुलांना काही व्हायचं कारणच नव्हतं, कारण लगेच मारामारी करायची दिल्लीला जाऊन ताब्यात घ्यायला, कारण इथनं सगळे लगेच गेले. औरंगजेब मेल्याक्षणी सगळे लोक निघून गेले आणि आमचा धंदाच बसला इथला सगळ्यात लोक. परंतु ते जे काय शिकवण होती सगळी, पैसे गोळा कसे करायचे, काय करायचं, स्ट्रॅटेजीज कशा आहेत, प्लॅनिंग कसं असतं, लोक कसे तयार करायचे, लोकांच्याकडनं कामं कशी करून घ्यायची, किल्ले कसे बांधायचे, काही किल्ले कसे पाडायचे, लोक कसे फोडायचे, औरंगजेबाच्याकडचे लोक कसे फोडायचे, हे सगळं जे आहे ना, हे सगळं त्या आज्ञापत्रात शिवाजी महाराजांच्या नावाने हुकमतपणाने लिहिलेलं आहे. ही नीती आहे. युद्ध जे माणूस जिंकतो ना, ते मी शेवटी एक बॅटल ऑफ विट्स चालतं. औरंगजेब आणि शिवाजीराजे यांचं आग्र्याला झालं, ते काही तलवारी घेऊन कोण लढलं, कोण नाही लढलं, पण इट वॉज अ बॅटल ऑफ विट्स. या दोघांच्या केवळ कल्पना म्हणजे शिवाजीराजे अर्ध काय करतात, औरंगजेब त्याला उत्तर काय देतो, फार वाचण्यासारखं आहे सगळं ते काय. परंतु नंतर जो काही झंझावात आहे, 10 वर्षाचा झंझावात, की शिवाजीराजांनी नंतर दक्षिण दिग्विजय केला. कुठपर्यंत गेले?
शिवाजीराजे तंजावरपर्यंत गेले. कावेरी नदीच्या काठी कोलेरून, म्हणजे एक नदी येऊन मिळते, एक सबसिडी त्याची एक आहे कोलेरून म्हणून, त्या कोलेरूनच्या काठावर तिथपर्यंत गेले महाराज. आणि जिंजीचा किल्ला घेतला, जिंजी घेऊन टाकला त्यांनी सगळ्या. किती वर्ष बाहेर असेल हा माणूस? 2.25 वर्ष शिवाजीराजे बाहेर आहेत स्वराज्यापासून. आपण घरी जर का नसलो, आज आम्ही आपले पुणं सोडून इथं येऊन आठवडाभर येऊन बसलो आहे आणि आम्हाला आपली चिंता आहे सगळी, ते पुण्यात काय झालं असेल, आमच्या घराचं काय झालं असेल, तिकडे आणखीन कोण वगैरे. हा माणूस 2.25 वर्ष बाहेर आहे सगळ्यात. स्वराज्याच्या सीमा विस्तारत चाललेल्या आहेत, माणसं गोळा करत चाललेलं आहे, ग्रंथनिर्मिती होती आहे. आज्ञापत्र नाही, पण त्यांनी कर्णकौस्तुभ नावाचा ग्रंथ कृष्णज्योतिषाकडनं लिहून घेतला तेवढा आहे. अनेक ग्रंथांची निर्मिती शिवाजीराजांनी केली, संस्कृतमधल्या अनेक ग्रंथांची निर्मिती. एक रेनेसान्स युरोपमध्ये झाला 15व्या आणि 16व्या शतकात. रेनेसान्स, त्या रेनेसान्स, मराठी रेनेसान्स जो झाला ना, त्याचा पाया शिवाजी महाराजांनी घातला आणि पुढची 100 वर्ष मराठी रेनेसान्स चाललेला होता. आणि त्याच्यात तुम्हाला आश्चर्य वाटेल की दिल्लीत बादशाह कुणाला करायचं, वजीर कुणाला करायचं, मीर बक्षी कुणाला करायचं, दिल्लीचा कारभारी कुणाला करायचं, बादशाहच्या बायकांना तनखा किती द्यायचा, हे सगळं आपण ठरवायचं. आश्चर्य वाटेल. बादशाहाचं प्रेत पडलेलं आहे यमुनेच्या वाळवंटात. 54 ते 59, दुसरा आलमगीर बादशाह होता. वजीरांनी त्याला मारायचं बादशाला. त्यांनी नाही मारलं तर बादशाह मारेल वजीराला, म्हणून वजीर मारायचा आधी सगळं. पण दिल्ली 6 वेळा मराठ्यांनी ताब्यात घेतली आपल्या लोकांनी. आपण दिल्ली ताब्यात घेऊ शकतो आणि हे शिवाजी महाराजांचं हेच स्वप्न होतं. मी ॲबे बार्थेलेमू कॅरे पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. याचं कारण तो प्रवासी आहे, तो इथं आलेला आहे, तो आहे इटालियन, नाही फ्रेंच आहे, तो फराशीच आहे, फ्रेंचमन आहे तो. त्यांनी शिवाजी महाराजांच्या माणसाला विचारलं की हे सगळं झालं तुमचं, राजाला विजय मिळतो आहे, सगळं आहे, त्याचा भूगोल पाठ आहे, सगळं झालं, मग तुमच्या राजाच्या मनात काय आहे, त्याच्या मनातली गुंज काय आहे? शेवटी शिवाजी महाराजांचं स्वप्न एका फ्रेंच कागदातनं आलं आहे. तर शिवाजी महाराजांचा माणूस चवलचा याला म्हणाला की आमच्या राजाच्या मनात सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंतचा सर्व मुलूक ताब्यात घ्यायचं शिवाजी महाराजांचं हे स्वप्न आहे म्हणते. तात्याराव सावरकरांनी ज्या काही सीमा सांगितल्या, आ सिंधूपर्यंत्या यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवय हिंदू रीतिस्मृता म्हटले त्यांनी, की या सिंधू सागरापासून ते सिंधू नदीपर्यंत या सगळ्या मुलखाला जो आपलं वतन पितृभूमी मानतो, पुण्यभू मानतो, पितृभू आणि पुण्यभू मानतो, तो हिंदू, असं तात्या. किती धर्मनिरपेक्ष व्याख्या असावी ह्याची सीमा सावरकरांनी उदाहरण घालून दिलेलं आहे. ते या भूमीवर प्रेम करणारा जो आहे, हिला पुण्यभू मानणारा आहे ना, तो हिंदू. पूर्ण धर्मनिरपेक्ष व्याख्या. आणि शिवाजी महाराजांना हेच तर सिंधूपासून बंगालच्या उपसागरापर्यंत हे सगळ्या सीमा, ते झालं त्यांचं स्वप्न पुढच्या काळात, नंतर साकार झालं नाही, अशातला भाग नाही. पण शिवाजीराजांनी जे काही छोट्या छोट्या लढाई मी सांगितल्या नाहीत तुम्हाला, अगदी छोट्या आहेत, पण लोकांना अशा काही अडचणीत आणून शिवाजीराजांनी चोपला आहे सगळ्यांना, की कुठं गाठायचा एखाद्या माणसाला अडचणीत, म्हणजे कुठं खिंडीत गाठायचा हे त्यांना कसं माहीत होतं. कारण तुम्हाला सगळे रस्ते माहिती आहेत, तिथे तुम्हाला भूगोल माहिती असल्याशिवाय होणंच शक्य नाही. कारतलब खानाला ठोकला त्यांनी, त्याचं कारणच ते होतं तसं. कारतलब खान शेवटी शरण आला, त्याला त्या बाईनं सांगितलं रायबागांनी की तुम्ही शरण नाही तर सगळी माणसं मारली जातील या सगळ्यात. शेवटी कारतलब खान शरण येऊन गेला. पण यांना बारीक सारीक लढाई आहेत. मग खवास खान आहे, मग बाजी घोरपड्याला चोपला आहे त्यांनी, मुधळला नेऊन हाणला त्याला. अशा बारीक छोट्या छोट्या या सगळ्याच्यातनं शिवाजीराजांनी जे निर्माण केलं, ते निर्माण एखादा उत्तम जनरल जसा असतो ना, त्याला म्हणूनच इंग्रज जनरल ऑफ द हिंदू फोर्सेस असं जे काही म्हणतात ते काही चुकीचं नाही. नेपोलियन होता, नेपोलियन बोनापार्ट. नेपोलियन उंचीनं लहान होता. किती उंच असेल नेपोलियनची उंची? त्याची शारीरिक उंची लहान होती, पण त्याची बौद्धिक झेप आणि उंची फार मोठी होती नेपोलियन बोनापार्ट.
30-40 लढाया नेपोलियन खेळला आयुष्यात. त्याच्याकडे काही काळ ऑस्ट्रेलिया आणि झेना या लढाया तुम्ही पाहिलं तर त्याच्याकडे सैन्य कमी आहे, शत्रूचं सैन्य जास्ती आहे, पण विजय मात्र नेपोलियन बोनापार्टचा आहे. त्याच्यात नेपोलियनचा पराभव झाला वॉटरलूला. ड्यूक ऑफ वेलिंग्टननी तो पराभव केला. त्याच्या आधी नेपोलियन बोनापार्ट हा रशियात गेला होता. रशियाचा जो झार होता अलेक्झांडर, त्याच्याशी नेपोलियनचा एक तह झालेला होता आणि त्या तहात युरोप जिंकायचा आणि वाटून घ्यायचा आणि अर्धा रशियाने घ्यायचा आणि अर्धा फ्रान्सने घ्यायचा, असा तो तह होता. हा झार काही करेना, अलेक्झांडर काही करेना, म्हणून नेपोलियन सैन्य घेऊन निघाला आणि तो म्हणाला मी पहिल्यांदा झारलाच जाऊन हाणतो, रशियात जातो आणि झारला मारतो आणि मग म्हणाला बाकीचं पुढचं काय करायचं. म्हणून नेपोलियन 6 लाखाचं सैन्य घेऊन रशियात गेला. नेपोलियनसारखा माणूससुद्धा किती आतयाईपणा करू शकतो याचं एक उदाहरण आहे की नेपोलियन रशियात गेला, त्याच्याजवळ 6 लाख लोक होते, पण नेपोलियनची वेळ चुकली. त्यांनी मॉस्कोला लढाई झाली, अनेक ठिकाणी त्या बारीक सारीक लढत, कोसॅक्स लोकांनी हल्ले चढवले. एक साधी नदी बेरेझिना म्हणून एक नदी आहे, ती बेरेझिना नदी ओलांडत असताना नेपोलियनचे एका वेळेला 20,000 लोक मेले. तिथं गारठून मेले, थंडीमुळे मेले. नेपोलियनची वेळ चुकली कारण तिथं थंडी सुरू झाली. रशियातली थंडी फार भयंकर आहे. -30 -35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरने नेपोलियनच्या सैन्याची वाताहत गेली पार. आणि नेपोलियन कसाबसा स्वतःचा जीव वाचून केवळ 60,000 ते 70,000 लोकांशी परत आला. नेपोलियनचे जे 24 मार्शल्स होते, त्याच्यातलं एक मार्शल मिशेल ने म्हणून आहे, त्याने असं लिहून ठेवले, जनरल फॅमिन अँड जनरल विंटर रादर दॅन द रशियन बुलेट्स हॅव कॉन्कर्ड द ग्रँड आर्मी. रशियन आर्मी पराभव रशियन शस्त्रांनी नेपोलियनचा केलेला नाही आहे, तर तिथल्या जनरल विंटरनी केलेला आहे. मग इथं आमच्यावर जे हल्ले झाले, बहमनी आले, अनेक आले, खलजी आले, तुघलक आले, मुघल इथून बादशाह इथं बसतोय 25-25 वर्ष. त्याला काही मराठ्यांचं आणि शिवाजी महाराजांचं एक छोटंसं स्वराज्य जिंकता आलं नाही. त्याचं कारण आमच्याकडे एक जनरल आहे आणि त्याचं नाव आहे जनरल सह्याद्री. ह्या सह्याद्रीनं इथलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलेलं आहे. स्वातंत्र्याचे मंत्र हे जसे त्यांनी लोकांच्या कानात फुंकलेले आहेत, तसं ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी यांनी मदत केलेली आहे. त्या सगळ्या औरंगजेबाची अवस्था फार बिकट झालेली होती. ती कशी झाली होती फक्त सांगतो आणि मग मी थांबतो. हा 6 दिवस झाले तिथं आपल्या व्याख्यानात. तुम्ही मोठ्या संख्येने इथं येत आहेत. अनेक मला नवीन मित्र मिळालेत. सदानंदजी थरवळ, आमचे आज नितीनराव कुठे आहेत मटंगे, ते त्यांचे सहकारी सगळे, तुम्ही सर्वजण एक माझ्यासाठी नाही पण शिवाजी महाराज आपल्याकडे काय झाले आणि तो माणूस कसा होता, एक कॅरिश्मॅटिक त्यांची पर्सनॅलिटी कशी होती, हे ऐकण्यासाठी तुम्ही इथे येतं. एकच दिवस राहिला आहे उद्याचा. आता पण फार सुंदर वाक्यात बखरीतच आलेली आहे. औरंगजेबाची अवस्था त्याच्यात वर्णिलेली आहे सगळ्याच्यात. तो म्हणतोय, सरितपतीचे जलमोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, मुठीत वैश्वा नर साहवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना, असं त्यांनी म्हटलेलं आहे. धन्यवाद.